कोणत्या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेत. बघा आपण क्रम असा लावलेला आहे की वरून खालतीच आपण विचार केला तर वरती जो टॉपिक आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेत आणि खालती जे टॉपिक आहे त्याच्यावर कमी प्रश्न विचारलेत. तर आपण बघूया की आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारलेत. बघा पहिला जो आहे तो म्हणजेच कोणता, पॅराजंबल आहे का नाही. पॅराजंबल जो आहे तर हा जो टॉपिक आहे तो खूप महत्वाचा आहे पॅराजंबल. कारण का त्यावेळेस टीसीएसची आपण प्रश्नपत्रिका बघतो तर त्यावेळेस जवळपास 89 प्रश्न जे आहेत ते पॅराजंबलवर विचारले. आता पॅराजंबल म्हणजेच काय की जम्बलिंग केलेलं असतं कशाचं, वाक्याचं. एक मोठं वाक्य असतं आणि त्याचे तुटक तुटक भाग केलेले असतात आणि ते भाग इकडं तिकडे दिलेले असतात आणि सांगितलं असतं की त्यांचा योग्य क्रम लावा. म्हणजे अगोदर कर्ता असेल, नंतर वर्ब असेल, नंतर ऑब्जेक्ट असेल, कॉम्प्लिमेंट असेल. तर अशा प्रकारे वाक्याचा योग्य क्रम लावा, करेक्ट काय म्हणू आपण त्याला, ऑर्डर लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला असतो. तर अशा प्रकारे वाक्याचं जम्बलिंग केलेलं असतं म्हणून त्याला म्हणतात पॅराजंबल. ठीक आहे. तर दुसरा बघा, दुसरा टॉपिक आहे ईडीएम आणि फ्रेज, ज्याला आपण म्हणतो वाक्प्रचार आहे का नाही. ईडीएम फ्रेज आणि प्रोवर्ब दोन्हीचा अर्थ एकच आहे, वाक्प्रचार. बघा फ्रेज म्हणजेच काय, 2 किंवा 3 शब्द, मिनिमम 2 त्याला म्हणतात फ्रेज आणि एक असेल त्याला म्हणतात वर्ड, शब्द. आणि फ्रेज म्हणजेच काय, 2 शब्द, किमान 2 शब्द, मग 3 असतील 4 असतील त्याला म्हणतात फ्रेज. आणि वर्ड म्हणजे काय, एक शब्द. तर वर्ड आणि फ्रेज मध्ये हा फरक आहे. चला पुढे बघूया. बघा ईडीएम आणि फ्रेज वरती किती आहेत, 86 प्रश्न विचारले. आपण हे कोणते प्रश्न घेतोय की जे टीसीएस आणि आयबीपीएस ना आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस केल्यानंतर आपल्याला दिसतंय की पॅराजंबल आणि ईडीएम आणि फ्रेज ह्याच्यावर खूप प्रश्न विचारले. बघा पुढचा टॉपिक कोणता आहे आपला, इनकरेक्ट स्पेलिंग म्हणजेच काय, चुकीचं स्पेलिंग ओळखा. आणि ह्या टॉपिक वरती किती प्रश्न विचारलेत बघा, 78 आहे का नाही. नंतर बघूया डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वर किती आहेत, 63 प्रश्न विचारलेत, 63 प्रश्न विचारलेत. नंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस वर किती आहेत, 60 आहे का नाही, 60 प्रश्न आहेत. वन वर्ड सबस्टिट्यूशन वर किती आहेत, 56. वन वर्ड म्हणजे सबस्टिट्यूशन म्हणजेच काय, वरी तुम्हाला एक लाईन दिलेली असते आणि सांगितलं असतं की ते अंडरलाईन केलेले जे 5-6 शब्द आहेत त्याच्या ठिकाणी एक शब्द सांगा, म्हणजेच काय, पर्यायी शब्द सांगा असं आपल्याला विचारलं असतं. पण एक प्रकारे हा जो वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे तो म्हणजे व्होकॅब्युलरीचाच एक पार्ट असतो. कारण का शब्दाचा अर्थ माहित असणं म्हणजेच काय, त्या 4-5 शब्दांचा अर्थ माहित असणं म्हणजेच काय, व्होकॅब्युलरी माहित असणं. व्होकॅब्युलरी म्हणजे काय, शब्द संग्रह. चला पुढे बघूया. डायरेक्ट इनडायरेक्ट झाला, ऍक्टिव्ह पॅसिव्ह झाला, वन वर्ड सबस्टिट्यूशन झाला. नंतर महत्वाचा टॉपिक कोणता, टेन्स. कारण का टेन्स आला तरच डायरेक्ट इनडायरेक्ट येईल, टेन्स आला तरच ऍक्टिव्ह पॅसिव्ह होईल. तर टेन्स वरती पण बघा किती, 53 प्रश्न विचारलेत. नंतर व्होकॅब्युलरी महत्वाचा भाग आहे, 51 प्रश्न आहेत. प्रिपोजिशन किती, 49. आता बघा हा जो आहे प्रिपोजिशन, नंतर आहे कोणता, वर्ब, नंतर आहे ऍडवर्ब, नंतर आहे ऍडजेक्टिव्ह आणि नाउन. हे सगळे पार्ट ऑफ स्पीच आहे. ठीक आहे, पार्ट ऑफ स्पीच आहे जे की आपण घेणारच आहोत. नंतर बघा आर्टिकल्स, जो की आपला आजचा टॉपिक आहे. आर्टिकल्स वर किती प्रश्न आले, 36. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. भले तो टॉपिक छोटा दिसत असेल पण याच्यामध्ये खूप मार्क जातात. असं वाटतं की सोपा टॉपिक आहे पण जर का इंग्लिश ग्रामरचे रूल्स बघितले तर सगळ्यात जास्त रूल्स तर ह्या टॉपिकला आहेत. लक्षात ठेवा, आर्टिकलला सगळ्यात जास्त नियम आहेत. लक्षात ठेवा, बाकीचे टॉपिक खूप तुम्हाला अवघड वाटत असतील पण त्यांना जास्त नियम नाही आहेत. सगळ्यात जास्त नियम असणारा हा टॉपिक आहे आर्टिकल्स. त्यामुळे तो आज आपण डिटेल आणि एकदम व्यवस्थित भाषेमध्ये घेणार आहोत. नंतर बघा अँटोनिम्स आहेत, सिनोनिम्स आहेत, वर्ब आहे, ऍडवर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आणि नाउन. तर अशा प्रकारे हे पूर्ण अनालिसिस जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिले जे 5 टॉपिक दिसत आहेत, पॅराजंबल, इडियम फ्रेज, इनकरेक्ट स्पेलिंग, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह, हे 5 टॉपिक जे आहेत तर ते आपल्याला खूप महत्वाचे आहेत आणि त्याचं व्यवस्थित आपल्याला प्रिपरेशन करावी लागणार आहे. आणि त्यासोबत टेन्स आहे का नाही, टेन्स हा टॉपिक पण खूप महत्वाचा आहे आणि आर्टिकल हा पण टॉपिक महत्वाचा आणि सोबत प्रिपोजिशन. अशा प्रकारे आपण अनालिसिस घेतलेला आहे की आतापर्यंत टीसीएस आणि आयबीपीएस न सरळ सेवेअंतर्गत कोणत्या टॉपिकवर जास्त भर देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर हे सर्व पिक्चर तुमच्या समोर आहे आणि याच्या अंतर्गतच आपल्याला आता पूर्ण अभ्यास करायचा आहे की आता हे सर्व टॉपिक आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन. म्हणजे फक्त टॉपिक घेतला आणि संपलं असं नाही, तर टॉपिक झाल्यानंतर टीसीएस ना आणि आयबीपीएस ना आतापर्यंत विचारलेले सर्व प्रश्न आपण प्रॅक्टिस म्हणून घेणार आहोत. तरच आपल्याला समजेल की जो टॉपिक आपण इथं शिकतोय तो व्यवस्थित आपल्याला जमतोय का. ठीक आहे, तर आजचा जो टॉपिक आहे, आता सांगितलं तुम्हाला कोणता टॉपिक आहे, आर्टिकल्स आहे का नाही, उपपद. बघा आर्टिकल्स आहे, उपपद आहे, हा टॉपिक महत्वाचा. कारण का दरवर्षी म्हणू आपण ह्याच्यावर खूप प्रश्न येतात. मग ते
तुम्ही एमपीएससी घ्या, बँकिंग घ्या, अगर सरळ सेवा घ्या, कोणती एक्झाम घेतली तरी सुद्धा ह्या टॉपिकवरती प्रश्न हमखास असतो म्हणजे असतो. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. बघा, नावाचा अगोदर अर्थ समजून घेऊया. नेहमी टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला समजून घेतलं पाहिजे की त्या टॉपिकच्या नावाचा अर्थ काय. तर बघा, नावाचा अर्थ आपण समजून घेऊया. काय दिलंय त्यांनी? आर्टिकल्स, आहे का नाही? आर्टिकल नाहीये, आर्टिकल्स म्हणजेच काय? अनेक वचन आहे. कारण का? तीन आहेत, अ, एन आणि द, आहे का नाही? अ, एन आणि द हे तीन आहेत आणि याला मराठीत म्हणतात उपपदे. काय म्हणतात? उपपदे. बघा, पद म्हणजे काय? शब्द, आहे का नाही? पद म्हणजे काय? शब्द. पद म्हणजे शब्द आणि उपपद म्हणजेच काय? की शब्दापेक्षा कमी व्हॅल्यू असलेला. जसं की म्हणतो आपण काय? अधिकारी, उपअधिकारी, आहे का नाही? किंवा सरपंच, उपसरपंच. तसं इथं पद जे आहे त्याला काय म्हणतो आपण? उपपद. म्हणजे ह्याला शब्दाची व्हॅल्यू नसणार आहे. काय? शब्दाची व्हॅल्यू नसणार आहे, शब्दापेक्षा कमी व्हॅल्यू असणार आहे. कारण का? शब्द म्हणजेच काय? जसं की म्हणतो बघा, मी इथं स्टुडंट असा हा शब्द लिहिला. मी काय? स्टुडंट असा शब्द लिहिला. त्याच्यामध्ये भरपूर अक्षर आहेत आणि या अक्षरांचा मिळून एक शब्द तयार झालाय. ठीक आहे, अक्षरांचा मिळून एक शब्द तयार झालाय आणि त्याला विशेष काहीतरी अर्थ आहे. जसं की स्टुडंट म्हणलं की त्याचा अर्थ होतो विद्यार्थी, आहे का नाही? तसं मी जर काही ते विचारला फक्त अ, ठीक आहे, मी फक्त म्हणलं अ किंवा मी म्हणलं फक्त द, टी द म्हणा किंवा दी म्हणा, तर द म्हणा, अ म्हणा, आहे का नाही? जर का अ म्हणलं किंवा द म्हटलं तर काय विशेष अर्थ कळतो का आपल्याला? काय आहे नेमकं? अ म्हणजे काहीच नाही कळत, द म्हणजे काहीच नाही कळत. तुम्ही म्हणणार पुढं काहीतरी सांगा, आहे का नाही? जसं की म्हणलं अ, च्या पुढं मला म्हणावं लागलं अ स्टुडंट, अ बॉय, म्हणून ह्याला म्हणतात उपपद. म्हणजे काय? दिसतो शब्दासारखा. बघा इथं THE तीन अक्षर आहेत, आहे का नाही? त्याच्यापासून एक शब्द बनलाय, पण त्या द ला काही अर्थ आहे का? नाही. कधी अर्थ येईल? जर का त्याच्या सोबत कोणता तरी शब्द आला तर त्याला अर्थ येईल. म्हणून त्याला म्हणतात उपपद. म्हणजे दिसतात शब्दांसारखे, जसे की ॲन, दोन अक्षर आहेत, ए आणि ॲन, दिसतात शब्दासारखे, पण अ आणि ॲन ह्या अक्षरांना काही अर्थ आहे का? नाहीये. म्हणून त्याला काय म्हणतात? उपपद. म्हणजे पदासारखा दिसतो पण त्याला पदाची व्हॅल्यू नाहीये, म्हणून त्याला म्हणतात उपपद. अशा प्रकारे आपण त्याचा अर्थ समजून घेतलाय. आता थोडंसं पुढे जाऊया, कारण का आर्टिकल टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. आपण खूप मजेशीर आणि ट्रिक सहित आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट समजणं खूप महत्वाचं आहे. बघा, आर्टिकल समजण्यापूर्वी तुम्हाला माहित असायला हवं की काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय. आता तुम्ही म्हणाल हे नाउन मध्येच कुठून आला? कारण का कोणताही टॉपिक समजून घेण्यासाठी त्याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आर्टिकल हा टॉपिक समजून घेण्या अगोदर आपल्याला काय समजून घेणं महत्वाचं आहे? तर त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी. म्हणजेच काय? की हा आर्टिकल जो आहे टॉपिक हा नेमका कुठून आला? तर लक्षात घ्या, आर्टिकल हा एक प्रकारचा ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे? ऍडजेक्टिव्ह. जे पार्ट ऑफ स्पीच म्हणतो का नाही आपण, शब्दांच्या जाती, 8 जाती आहेत, नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन वगैरे. त्याच्यामध्ये अ अँड दी हे कोण आहेत? ऍडजेक्टिव्ह आहेत. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय? भरपूर विद्यार्थ्यांना माहित असेल, मी शिकवताना सांगत असतो ऍडजेक्टिव्ह. बघा, ऍडजेक्टिव्ह ऍड म्हणजे काय? जोडणे, आहे का नाही? ऍड म्हणजे काय? ऍड करणे म्हणतो का नाही आपण, ते आणखीन थोडंसं ऍड करा त्याच्यामध्ये. तर ऍड म्हणजे काय? जोडणं. आणि जेक्टिव्ह म्हणजे काय? कोणतंही नाव. तर नावाबद्दल अधिक माहिती जोडणारा शब्द, जसं की क्लेवर बॉय, आहे का नाही? क्लेवर काय झाला? त्या बॉय बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द झाला, म्हणून क्लेवरला काय म्हणतो आपण? ऍडजेक्टिव्ह. स्मार्ट बॉय, आहे का नाही? बॉय बद्दल अधिक माहिती कोण सांगतोय? स्मार्ट हा शब्द सांगतोय, मग स्मार्ट काय झाला? ऍडजेक्टिव्ह झाला. तर अशा प्रकारे हे अ अँड दी, जसं की मी म्हणतो अ बॉय, आहे का नाही? काय म्हणतोय मी? अ बॉय. ह्या बॉय बद्दल अधिक माहिती कोण सांगतोय? हा अ म्हणजेच काय? एक बॉय. काय सांगतोय तो? बॉय बद्दल माहिती सांगतोय की हा एक बॉय आहे. जसं की मी म्हणतो अँड, आहे का नाही? अँड म्हणजे काय? मुंगी. ह्या मुंगी बद्दल अधिक माहिती कोण सांगतोय? अँड, आहे का नाही? अँड की स्पेसिफिक सांगतोय, किंवा तो अँड जे आहे मुंगी त्याच्याबद्दल हा माहिती सांगतोय. म्हणजे कोणत्याही नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो का नाही, तसं इथं बॉय असेल किंवा अँड असेल, ह्याच्याबद्दल माहिती सांगणारे शब्द कोणते? तिथं अ किंवा अँड आहेत. म्हणून अ अँड दी हे काय आहेत? पहिल्यांदा लक्षात ठेवा, तर हे ऍडजेक्टिव्ह आहेत, आहे का नाही? ऍडजेक्टिव्ह आहेत आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगतात. मग हे अ अँड दी कधी वापरायचे? तर लक्षात ठेवा, हे अ अँड दी नामाच्या पूर्वी वापरायचे. कधीच प्रोनाउनच्या अगोदर अ अँड दी वापरत नाही. अ ही, अ शी असं कधीच नसतं. लक्षात ठेवा, प्रोनाउनच्या अगोदर आर्टिकल कधीच नसतं. कधी ऐकलंय का तुम्ही? अ ही, अ शी असं कुठं ऐकलंय का? बिलकुल नाही. तर लक्षात ठेवा, अ अँड दी हे आर्टिकल आहेत आणि ते कधी वापरतात? फक्त आणि फक्त नामाच्या पूर्वी. पण तेच घ्यायचे आपल्याला. काय सांगतोय मी इथं? काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन. बघा, परत इतिहास येतोय, पार्श्वभूमी येते. थोडेसे 10 मिनिट लागतील सुरुवातीला, कारण का हा टॉपिक जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाहीये. तो समजून घेण्यासाठी बॅकग्राऊंड समजून
समजून घेतलं तरच तुमचे मार्क चुकणार नाहीत, नाहीतर हा टॉपिक तुम्हाला अवघड वाटेल. पण आपल्याकडे ट्रिक्स आहेत, त्यामुळे घाबरायची बिलकुल गरज नाही. ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्ही आला ह्याचा अर्थ तुमचा एकही मार्क चुकणार नाही. आपल्याकडे भरपूर ट्रिक आहे. ठीक आहे, बघा समजून घ्या. काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन आहे का नाही, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल म्हणजेच काय बघा, काउंट करता येणार. काउंट करता येणार म्हणजेच काय, 1
आर्टिकल आपण बघतोय. आता आर्टिकल बघताना दोन गोष्टी महत्वाच्या, त्याचे दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे कोणता, इनडेफिनाइट, आणि दुसरा म्हणजे कोणता, डेफिनाइट. आता इनडेफिनाइट आणि डेफिनाइट असं का दिलंय आपण, तर ते आपण अगोदर समजून घेऊया. बघा, इनडेफिनाइट म्हणजे काय, अनिश्चित आहे का नाही, डेफिनाइटचा काय अर्थ आहे, निश्चित. आता हे अ आणि यांचा अगोदर विचार करूया. म्हणजे अनिश्चित, इनडेफिनाइट आर्टिकल म्हणजे काय. बघा, इनडेफिनाइट म्हणजे काय, असे नाउन किंवा असे व्यक्ती, असे प्राणी, असे पक्षी की किंवा अशा गोष्टी की जे आपल्याला अगोदर कधी भेटलेल्या नाहीत किंवा आपल्याला माहिती नाहीयेत आणि त्या अचानक आपल्याला भेटल्या किंवा त्यांचा आपल्याला उल्लेख करायचा आहे. त्यावेळेस आपण काय म्हणतो, आय सॉ अ बर्ड, आहे का नाही, मी एक पक्षी पाहिला. आय मेट अ स्टुडंट, आहे का नाही, मी एका विद्यार्थ्याला भेटलो. आता मला सांगा, तो विद्यार्थी मला माहिती होता का, त्या विद्यार्थ्याचं मला नाव माहिती नव्हतं, त्या विद्यार्थ्याचं मला गावही माहिती नव्हतं, म्हणून मी काय म्हणलं, आय मेट अ स्टुडंट. आय मेट द स्टुडंट म्हटलंय का मी, नाही. काय म्हटलं, आय मेट अ स्टुडंट. म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती असू द्या किंवा कोणतीही एखादी गोष्ट असू द्या की ती गोष्ट तुम्ही अगोदर कधीच पाहिली नाही किंवा तुम्हाला माहिती नाही आणि तुम्हाला अचानक सांगायचंय त्या गोष्टीबद्दल, म्हणून त्याला म्हणतात इन आहे एक, आहे का नाही. अ आणि यांचा अर्थ काय, एक. मी जर म्हणलं अ पेन, त्याचा अर्थ एक पेन. मी जर म्हणलं अ टीव्ही, त्याचा अर्थ एक टीव्ही. मी जर म्हणलं अ लॅपटॉप, त्याचा अर्थ एक लॅपटॉप. म्हणजे अ आणि ॲन ह्या दोन्हीचा अर्थ काय आहे, एकच. मग तुम्ही म्हणाल अ चा अर्थ कळाला, मग ॲन का घ्यायचा, तर लक्षात ठेवा, ॲन कधी घ्यायचा, फक्त आणि फक्त स्वरांच्या अगोदर, आहे का नाही. फक्त आणि फक्त कोणतं, स्वरांच्या अगोदर. मग आपल्याला ते शाळेतली गोष्ट आठवते. कोणती गोष्ट आठवते, सरांनी आपल्याला सांगितली असते, कोणते, ए ई आय ओ यू, आहे का नाही. कोणतं, ए ई आय
ओ आणि यू हे 5 स्वर ह्यांच्या अगोदर हा शब्द आला की लगेच ॲन वापरायचं आहे का आपल्याला? तर नाही. आजपासून आपल्याला वेगळं ग्रामर शिकायचंय जे की TCS, IBPS आणि आयोगासाठी महत्वाचं आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, AEIOU ह्यांच्यापासून शब्द सुरुवात झाली म्हणजेच ॲन वापरायचा नाही. तर लक्षात ठेवा इंग्रजी भाषा लिहिताना AEIOU हे स्वर आहेत, पण लक्षात ठेवा पूर्ण इंग्रजीचा जर का आपण इंग्लिश लँग्वेजचा जर आपण संदर्भ घेतला तर AEIOU ह्याच्या सोबत सर्व स्वर मिळून किती आहेत? 20 स्वर आहेत. किती आहेत? 20 स्वर आहेत. आणि बाकीचे क ख ग काय आहेत? ते व्यंजन आहेत. काय आहेत? व्यंजन आहेत. तर लक्षात ठेवा ज्यांचा उच्चार मराठीतल्या अ आ इ ई सारखा, कोणासारखा? अ आ इ ई हे जे स्वर आहेत का नाही, अ आ इ उ आहा आणि शेवटचा ॲ आणि अ हे 14 जे स्वर आहेत, ह्या 14 स्वरांसारखा जर उच्चार होत असेल तरच आपल्याला ॲन वापरायचं आहे. सगळं डिटेल आपण घेणार आहेत, फक्त आपण ओळख करून घेतोय सध्या. फक्त काय ओळख करून घेतोय. बघा अ आणि ॲन दोन्ही मधला काय फरक आहे? अ कधी उच्चार करायचा? जर का मराठीतल्या क ख ग घ ग सारखा म्हणजे काय व्यंजनासारखा उच्चार झाला तर अ वापरायचा. आणि ॲन कधी वापरायचा? मराठीतले जे स्वर आहेत अ आ इ ई उ उ आहा आणि ॲ अ हे 14 जे स्वर आहेत, हे 14 स्वरांपासून जर शब्द सुरुवात होत असेल आणि तो एकवचनी असेल तरच ह्या ॲनचा वापर करायचा. तर अ आणि ॲन हे भाऊ आहेत. लक्षात ठेवा दोघं काय सख्य भाऊ आहेत, पण लक्षात ठेवा त्यांचा अर्थ काय? एक एक. दोनांचा अर्थ काय? अचा पण अर्थ एक आणि ॲनचा पण अर्थ एकच. पण ॲन कधी वापरायचा? फक्त आणि फक्त मराठीतल्या अ ई सारखा उच्चार होत असेल शब्दाचा तरच त्या ठिकाणी ॲन वापरायचा, नाही तर ॲन वापरायचा नाही. काही काही ठिकाणी AEIOU यांच्यापासून शब्द सुरू होतो पण उच्चार मात्र मराठीतल्या अ ई सारखा होत नाही, म्हणून तिथं ॲन लागत नाही. असे भरपूर उदाहरणं आपण घेणार आहोत. आता फक्त आपण व्याख्या समजून घेतोय. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल अ आणि ॲन हे काय आहेत? हे एक आहेत, सिंग्युलर आहेत, त्यांचा अर्थ एक असतो. ठीक आहे. आणि ते एकवचनी शब्दापुढे आपण वापरत असतो. आणि हे कोणा अगोदर वापरणार? मग आपण काउंटेबल नाउन अगोदर. बरोबर समजलं सगळ्यांना? आता काउंटेबल जे की डायरेक्ट संख्येनं मोजता येतात त्या नामांच्या अगोदरच सर्वनाम नाही अ शी अ ही अ दे असं कधीच आपण म्हणत नसतो. कारण का? हे अ अँड दी हे जे आर्टिकल आहेत ते फक्त आणि फक्त नामांच्या पूर्वी वापरले जातात. तर लक्षात ठेवा अ आणि ॲन हे कोणा अगोदर वापरायचे? हे काउंटेबल नाउनच्या अगोदर वापरायचे. पण ते नाउन कसे असले पाहिजेत? इनडेफिनाइट. ते निश्चित आपल्याला माहिती नसायला पाहिजेत, आहे का नाही? ते कोणते असतील आपल्याला माहिती नाही. अचानक दिसलं कोणी, अचानक भेटलं तर आपल्याला अ आणि ॲन वापरायचं आहे. मग तुम्ही म्हणाल मग द चा काय अर्थ आहे? तर द चा अर्थ आहे डेफिनाइट आर्टिकल. त्याला काय म्हणतो आपण? डेफिनाइट. डेफिनाइट म्हणजे काय? नक्कीच, कन्फर्म आहे. आपल्याला माहिती आहे काल जे मी भेटलो का नाही तो माझा मित्रच होता, आहे का नाही? काल जो भेटलो का नाही तो माझा मित्रच होता. मग त्या मित्रासाठी आपण काय म्हणणार? द, आहे का नाही? काय म्हणणार? द. कारण का? तो मित्र माझ्या ओळखीचा आहे. म्हणून इथं काय म्हणलंय बघा? डेफिनाइट. डेफिनाइट म्हणजे काय? असे नाउन की जे नाउन कसे आहेत? डेफिनाइट म्हणजे आपल्याला माहिती आहेत, ऑलरेडी माहिती असलेल्या शब्दाच्या अगोदर आपण द वापरायचा आहे. ठीक आहे. बघा ह्याचा काय अर्थ आहे? एकमेव. अ आणि यांचा अर्थ काय? एक म्हणजे सिंग्युलर. बरं का? एक म्हणजे काय? सिंग्युलर. पण ह्याचा अर्थ सिंग्युलर नाही. ह्याचा काय अर्थ आहे? एकमेव. एकमेव म्हणजे काय? वन अँड ओनली, आहे का नाही? एकमेव म्हणजे काय? ओनली म्हणू आपण, फक्त आणि फक्त. जसं की मी म्हणलं स्टुडंट, द स्टुडंट्स ऑफ ज्ञानदीप अकॅडमी, आहे का नाही? काय म्हणतोय मी? द स्टुडंट्स ऑफ ज्ञानदीप अकॅडमी. बघा इथं नाव काय घेतलं मी? स्टुडंट्स, आहे का नाही? काय नाव घेतलं मी? स्टुडंट्स. आता स्टुडंट जर म्हणलं तर इथं यस लावला म्हणजे काय? अनेक वचनी. तरी सुद्धा मी काय म्हणतोय? द स्टुडंट्स ऑफ ज्ञानदीप अकॅडमी. कारण का? हे निश्चित आहेत. कोणते स्टुडंट आहेत? हे ज्ञानदीप अकॅडमीचे निश्चित स्टुडंट आहेत, त्याच्याबद्दल आपण माहिती सांगतोय. किंवा द प्लेयर्स ऑफ इंडियन टीम, आहे का नाही? काय म्हणतोय मी? द प्लेयर्स ऑफ इंडियन टीम. प्लेयर्स म्हणलं मी, अनेक वचन केलं तरी सुद्धा त्याच्या अगोदर द वापरला. म्हणजे द चा वापर एक वचनी आणि अनेक वचनी दोन्ही शब्दाच्या अगोदर केला जातो. पण अ आणि यांचा वापर मात्र फक्त आणि फक्त एक वचनी शब्दाच्या अगोदर केला जातो. मग द चा वापर कुठं करायचा? मग निश्चित असलेले शब्द, मग तो एक स्टुडंट असू द्या नाही तर अनेक स्टुडंट असू द्या, मग तो एक प्लेअर असू द्या नाही तर अनेक प्लेअर असू द्या, पण ते डेफिनाइट निश्चित माहितीचे पाहिजे तरच त्यांच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरतो. म्हणून बघा एक वचनी आणि अनेक वचनी दोन्ही शब्दाच्या अगोदर हे द हे आर्टिकल वापरायचंय आणि ते डेफिनाइट आर्टिकल आहे का नाही? तर अशा प्रकारे आपण अर्थ समजून घेतला की डेफिनाइट आणि इनडेफिनाइटचा अर्थ काय. दुसरी गोष्ट अ आणि ॲन कधी वापरायचा? फक्त सिंग्युलर शब्द असेल तर. आणि द कधी वापरायचा? सिंग्युलर असू द्या प्लुरल असू द्या पण निश्चित शब्दांच्या अगोदर, आहे का नाही? आणि इथं महत्वाचं तिथं बघितलं होतं आपण अ आणि ॲन कधी वापरतात? फक्त आणि फक्त काउंटेबल नाउनच्या अगोदर एक
वचनी असलेल्या, पण हा मात्र शब्द कुठं वापरला जातो, काउंटेबल आणि अनकाउंटेबल आहे का नाही, दोन्ही शब्दाच्या अगोदर हा द जो आहे तो वापरला जातो. काउंटेबल असू द्या, अगर अनकाउंटेबल असू द्या, एक वचने असू द्या, अगर अनेक वचने असू द्या, पण तो डेफिनाइट निश्चित माहिती असला पाहिजे तरच तिथं द हा आर्टिकल आपल्याला वापरता येतं. अशा प्रकारे आपण दोन्हीचा अर्थ समजून घेतला. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. ठीक आहे, बघा पुढे काय सांगितलं आपल्याला, महत्वाचे हे दोन रूल आहेत. हे दोन जर रूल तुम्हाला आले तर लक्षात ठेवा आर्टिकल हा टॉपिक एकदम सोपा झाला. हे दोन रूल ज्याला समजले त्याला आर्टिकल हा टॉपिक काय म्हणू आपण त्याला एकदम डाव्या हाताचा खेळ झाला. आणि ज्याला नाही समजलं तर सगळ्यांना तर समजणारच आहे, पण समजा एखाद्याला नाही समजलं तरी सुद्धा त्याला पुढे जाऊन उदाहरणासहित आपण उदाहरणासहित प्रॅक्टिस घेतली की त्याला पण हे सगळे उदाहरणं जमणार आहेत, हे सगळं अ अँड दी आर्टिकल जमणार आहे. ठीक आहे, बघा आता काय सांगते हे सगळ्यात गोल्डन रूल आहेत. गोल्डन रूल म्हणजे काय, महत्वाचे नियम आहेत. कोणते महत्वाचे नियम आहेत बघा, हे दोन नियम काय सांगते बघा. ज्या एकवचनी शब्दाच्या, महत्वाचं आहे बघा काय म्हणतंय, ज्या एकवचनी शब्दाच्या, महत्वाचं आहे एकवचनी शब्दाच्या पहिला अक्षराचा उच्चार, म्हणजे एकवचनी शब्द असेल आणि त्याचा पहिला उच्चार आहे का नाही, म्हणजे पहिलं अक्षर, तर ह्या पहिल्या अक्षराचा उच्चार मराठीतल्या अ आ इ ई अ आणि कोणता ॲ आणि अ, बरोबर आहे का नाही, ॲ आणि अ या 14 स्वरांसारखा होत असेल तरच त्या शब्दापूर्वी काय वापरायचं, अँड हे आर्टिकल वापरायचं. बघा पहिला नियम एकदम सोपा आहे की एक तर तो एकवचनी शब्द असला पाहिजे आणि त्याचा उच्चार मराठीतल्या अ आ इ सारखा पाहिजे, बरोबर आहे का नाही, अ आ इ सारखा पाहिजे. चला तर अ अँड दी आहे का नाही, हे अँड आर्टिकल कधी वापरायचं, हे मराठीतल्या अ आ इ सारखा जर उच्चार होत असेल तरच तिथं अँड हे आर्टिकल वापरायचे. ठीक आहे, हा झाला पहिला नियम, सगळ्यांना समजला असेल, एकदम सोपा आहे. जर का मराठीतल्या अ आ इ सारखा शब्दाचा उच्चार होत असेल, पहिल्या अक्षराचा उच्चार होत असेल आणि ते एकवचनी शब्द असेल तर त्याच्यापूर्वी अँड हे आर्टिकल वापरायचे. आता दुसरा नियम काय सांगतो, जर एकवचनी शब्दाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार मराठीतल्या क ख ग घ आहे का नाही, मराठीतले क ख ग आहे का नाही, हे काय म्हणू आपण त्याला व्यंजन म्हणू, आपण त्याला कॉन्सोनंट म्हणतात, तर त्यासारखा जर उच्चार होत असेल तर त्याच्या अगोदर कोणता वापरायचा आपल्याला, अ हे आर्टिकल वापरायचे. हे दोन नियम आहेत. मराठीतल्या अ आ इ सारखा उच्चार होत असेल, एकवचनी शब्द असेल तर अँड वापरायचा, आणि जर का मराठीतल्या क ख ग सारखा उच्चार होत असेल तर तिथं अ हे अक्षर वापरायचे, अ हे आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे. अशा प्रकारे हे दोन नियम सगळ्यांना मला वाटतं समजले असतील, कारण का हे दोन नियमच काय बेस आहेत आपल्या ह्या आर्टिकल टॉपिकचे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा अ मोबाईल आहे का ना, आता एक एक आपण उदाहरण घेऊ, कारण का हे उदाहरण घेतल्यानंतर आपल्याला समजणार आहे की अ आणि यांचा वापर कसा होतो. सुरुवातीला आपण फक्त अ आणि यांचा आपण वापर बघणार आहेत, नंतर द चा वापर बघू. ठीक आहे, बघा पहिल्यांदा दिलं इथं अ मोबाईल. आता अ मोबाईल मराठीमध्ये लिहून बघायचं कसं, बघा मोबाईल कसं लिहिणार आपण, मोबाईल, बघा मोबाईल आहे का नाही, कसं लिहिलं मी, सुरुवातीला काय आहे, म आहे, बघा सुरुवातीला काय आहे, म आहे. इथं अ आ इ आहे का, नाहीये, स्वर आहेत का, नाहीये, आणि एक वचन आहे, मोबाईल एक वचन आहे. मग एक वचन आहे आणि उच्चार कसा आहे, मराठीतल्या क ख ग सारखा आहे, मराठीतल्या अ आ इ सारखा नाहीये, क ख ग सारखा आहे, म्हणून इथं अ आला. ठीक आहे, म्हणून काय आला, अ आला, अ मोबाईल. दुसरं बघा स्टुडंट, कसा आहे स्टुडंट, कसा लिहिणार मी, स्टुडंट आहे का नाही, काय लिहिणार मी, स्टुडंट. काही असू द्या, पहिलं अक्षर काय एस आहे, त्याचा उच्चार कसा आहे, आहे का नाही, स आहे आणि एक वचन आहे, म्हणून याच्या अगोदर काय आला, अ स्टुडंट, कारण का अ आ इ सारखा उच्चार नाहीये. पुढे बघा बॅग्स, इथं थांबायचं, कारण का इथं बॅग एक वचन नाहीये, तर बॅग्स म्हणजे काय, अनेक वचनी झाला, आणि अनेक वचनी झाला की तिथं अ किंवा अँड दोन्हीपैकी काही लागत नाही, म्हणून इथं काय लिहिलं आपण, क्रॉस. क्रॉस म्हणजेच काय, नो आर्टिकल, तिथं आर्टिकल लागणार नाही. ठीक आहे, सध्या फक्त आपण अ आणि यांचा वापर बघतोय. चला पुढे बघूया, एलिफंट. आता बघा इथं ई आलाय आहे का नाही, मग ई आलाय म्हणजे ते ए आय ओ यू 5 पैकी एक आहे, म्हणून इथं ॲन आलाय का, नाही, लक्षात ठेवा त्याच्यामुळे ॲन आलेला नाहीये, म्हणजे ई आलाय म्हणून ॲन आलेला नाहीये बरं का. तर ईचा उच्चार इलिफंट नाही होत, इलिफंट. इलिफंट होतं कसा, इलिफंट नाही, कसा होतो, एलिफंट आहे का नाही, कसा होतो, एलिफंट, कसा होतोय बघा, ए, आणि ए कसा आहे, अ आ इ मधला आहे का नाही, ए. तर अशा प्रकारे हे ए सारखा उच्चार होतोय, मराठीतल्या अ आ इ स्वरांसारखा आहे, एक वचने असल्यामुळं अँड हा इथं आर्टिकल आलेला आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया, लॅपटॉप कसं लिहिणार बघा, लॅपटॉप,
लॅप आहे का नाही, उच्चार कसा आहे सुरुवातीचा ल, क ख ग सारखा आहे का नाही, मराठीला अ आई सारखा नाहीये, क ख ग सारखा आहे म्हणून इथं अ लॅपटॉप आला. पुढे बघा ऍपल्स थांबायची इथं, कारण का ऍपल काय आहे इथं यस लावून त्याचं अनेक वचन केलंय ऍपल्स, मग अनेक वचनी झाला की अ किंवा ॲन लागत नाही. युनिव्हर्सिटी बघा यू आला म्हणजे लगेच ॲन वापरायचं नाही, हे टीसीएस आणि आयबीएस चे खूप आवडते शब्द आहेत हे युनिकॉर्न, युनिव्हर्सिटी वगैरे. तर बघा युनिव्हर्सिटी ह्याला आपण असं लिहितो का युनिव्हर्सिटी, असं लिहितो का युनिव्हर्सिटी, नाही बिलकुल नाही लिहित आहे का नाही. युनिव्हर्सिटी लिहितो का आपण, नाही. कसं लिहितो, ह्याला लिहितो आपण युनिव्हर्सिटी आहे का नाही, कसं लिहितो युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी. मग उच्चार बघा कसा आहे मराठीतल्या क ख ग सारखा आहे का नाही, य म्हणजेच काय मराठीतलं क ख ग सारखा आहे म्हणून ह्याच्या अगोदर अ लागला. ठीक आहे, म्हणजे भले इथं यू आला म्हणजे ए ई आय ओ यू ह्या स्वरांपैकी एक आला तरी सुद्धा त्याच्या अगोदर इथं ॲन लागत नाही, अ लागतो, कारण का उच्चार मराठीतल्या क ख ग सारखा आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. युएसए सायंटिस्ट काय म्हणताय, युएसए सायंटिस्ट बघा इथं भले यू आहे पण उच्चार कसा यूएसए नाही होणार, यूएसए नाही होणार, काय होणार युएसए. कसं लिहिणार आपण यू एस आणि ए, युएसए सायंटिस्ट असं म्हणणार, पण पहिलं अक्षर कोणतं आहे ते महत्वाचं आहे, य आहे. मग य कसं आहे मराठीतल्या क ग सारखा आहे म्हणून इथं काय झाला अ युनिव्हर्सिटी, काय झालं बघा अ युनिव्हर्सिटी अ युएसए, दोन्हीचा उच्चार कसा आहे य सारखा आहे म्हणून अ युनिव्हर्सिटी आणि अ युएसए सोल्जर असा त्याचा उच्चार झालेला आहे. ठीक आहे, चला पुढे बघू. आता बघू थोडीशी प्रॅक्टिस आपल्याला जमते का, की जसं आपण बघतोय तसाचा उच्चार होतोय का. जसं की आता युनिकॉर्न आहे ए ई आय यू, यू आहे म्हणून लगेच ॲन वापरायचा नाही, इथं अगोदर मराठीत लिहून बघायचं. कसं लिहून बघायचं युनिकॉर्न, कसं लिहिणार आपण युनिकॉर्न आहे का नाही, युनिकॉर्न पहिला शब्द अक्षर कोणतं य आहे, य म्हणजे काय क ख ग सारखं आहे म्हणून इथं काय लिहिणार अ युनिकॉर्न. ठीक आहे, अ युनिकॉर्न. पुढचं बघूया एम ए स्टुडंट. आता थांबा इथं लक्ष द्या, एम ए स्टुडंट. आता तुम्ही तर म्हणाल इथं तर एम आहे आणि एम काय ए ई आय ओ यू यांच्यापैकी नाहीये, मग इथं लगेच आपल्याला अ लावायचा आहे का नाही, इथं थांबायचं आणि बघायचं ह्याचा उच्चार कसा होतो मराठीमध्ये लिहून बघायचं. हे यम यल असं नाही होत बरं का, लक्षात ठेवा. हे यम यल हे शाळेमध्ये आपण म्हणतो पण ह्यांचा उच्चार असा नसतो आहे का नाही, कसा उच्चार असतो एम एन असा असतो. म्हणजे ह्याचा कसं लिहिणार आपण एम, ठीक आहे, नंतर काय एम ए स्टुडंट म्हणजे कसं लिहिलं आपण एडक्याचं ए लिहिलं बघा एम ए स्टुडंट असं लिहिलं आपण. मग भले इथं एम तुम्हाला अक्षर दिसतोय पण त्याचा उच्चार मराठीमध्ये कसा होतोय एम ए आणि पहिलं अक्षर काय आहे ए आहे म्हणजे मराठीतल्या अ आई सारखा आहे का नाही, मग मराठीतल्या अ आई सारखा आहे म्हणजेच काय स्वरासारखा आहे म्हणून ह्याच्या अगोदर काय येणार ॲन एम ए स्टुडंट. कळालं का, काय येणार ॲन एम ए स्टुडंट असं येणार. चला पुढे बघा बफेलोज. थांबायचं इथं, कारण का बफेलोज काय आहे अनेक वचन आहे, अनेक वचन असलं की अ किंवा ॲन लागत नाही, कारण का अ आणि ॲनचा अर्थच काय एक वचन आणि बफेलोज म्हणजे अनेक वचन त्यामुळे अ किंवा ॲन लागणार नाही. फक्त आपण अ आणि ॲनचा विचार करतोय, द चा आपण नंतर विचार करणार आहे. चला 1 रुपी कॉइन. आता ओ आलाय म्हणजे लगेच ॲन नाही लिहायचं, अगोदर लिहून बघायचं. कसं लिहून बघा ना आपण, बघा 1 रुपी कॉइन आहे का नाही, काय लिहिणार 1 रुपी कॉइन. काही असू द्या सुरुवात काय व आहे म्हणजे क ख ग सारखं आहे, मग इथं काय येणार अ येणार. भले इथं ओ आलाय पण उच्चार व म्हणजे क ख ग सारखा आहे म्हणून इथं अ 1 रुपी कॉइन असं आपण त्याला म्हणूया. चला पुढे बघूया एक आहे का नाही, कोणता शब्द आहे एक. आता इथं ई आला म्हणजे लगेच ॲन लिहायचं नाही, अगोदर काय आहे अगोदर आपण मराठीत लिहून बघतो आपण. मग कसं लिहिणार आपण, हे बघा ई आहे म्हणजे ईग नाही होत, काय होतं एग, एग होतो आहे का नाही. ईचा उच्चार ई नाही होत, ई इडलिंबूचं ई नाही होत, काय होतं ए होतो. एडक्याचं ए, एडक्याचं ए असा उच्चार होत असल्यामुळं एक वचनी असल्यामुळे इथं ॲन येणार ॲन एक आहे का नाही, काय होणार ॲन एक. चला पुढे बघूया ऑनरेबल पर्सन. काय लिहितं इथं ऑनरेबल पर्सन. बघा परत इथं काय आलाय एच म्हणजे एच आला म्हणजे लगेच इथं अ लिहायचा नाही, तर ए ई आय ओ यू हे 5 स्वर नाही. तर लक्षात ठेवा ए पासून झेड पर्यंत, काय म्हणतो मी ए पासून झेड पर्यंत ज्या ज्या अक्षरांचा उच्चार मराठीतल्या अ आई सारखा होत असेल त्या सिंग्युलर शब्दाच्या अगोदर ॲन वापरायचा. इथं बघा एच आहे म्हणजे हॉनरेबल पर्सन नाही, काय आपण इथं हॉनरेबल लिहितो का असं हॉनरेबल पर्सन, हॉनरेबल हॉ म्हणतो का नाही, काय म्हणतो एच ऑनर आहे का नाही, काय म्हणतो ऑनर म्हणजे कसं लिहिणार आपण ऑनरेबल पर्सन, ऑनरेबल आहे का नाही. सुरुवात कशी अ म्हणजे मराठीतल्या अ आई सारखी आहे म्हणून इथं स्वरासारखा उच्चार आहे आणि एक वचन असल्यामुळे इथं काय म्हणणार आपण अ ऑनरेबल पर्सन आहे का नाही, ॲन ऑनरेबल अ नाही ॲन ऑनरेबल पर्सन, कारण का उच्चार ऑनरेबल अ आई सारखा होतोय म्हणून इथं ॲन वापरणार. चला पुढे बघूया. बघा हा महत्त्वाचा
शब्द आहे. आता जर का तुम्हाला माहिती नसेल तर हा शब्द माहिती करून घ्या, कारण का TCS आणि IBPS म्हणा किंवा आयोगाचा हा आवडता शब्द आहे, 2-3 वेळेस विचारलेला आहे. बघा काय लिहिलं इथं एच आहे म्हणून याचा उच्चार हेअर नाही होत बरं का, ह्याचा उच्चार होतो एअर. काय होतो उच्चार? एअर. आणि एअर ह्याचा अर्थ काय आहे? वारसदार आहे का नाही. समजा पुढचं एखादी पिढी असेल, वारसदार असेल, त्याला काय म्हणतात? ॲन एअर. म्हणजे उच्चार कसा, भले इथं एच आहे पण उच्चार कसा आहे? एअर. मराठीतल्या अ आई सारखा आहे का नाही, म्हणायच्या अगोदर ॲन वापरणार. ॲन एअर. एकदम सोपा फंड आहे बघा. काय फंड आहे? कोणतंही अक्षर असू द्या आहे का नाही, त्याचा उच्चार जर मराठीतल्या अ आई सारखा होत असेल तर त्याच्या अगोदर ॲन वापरायचा आहे का नाही. सिंग्युलर एक वचनी असेल तर, आणि त्याचा उच्चार मराठीतल्या अ आई सारखा होत असेल तर ॲन वापरायचा. चला पुढे बघूया. युरोपियन कंपनी. बघा ई आहे म्हणजे AEIOU पैकी आहे, म्हणजे लगेच इथं ॲन वापरायचं का नाही, अगोदर लिहून बघूया. कसं लिहिणार आपण? युरोपियनला युरोपियन आहे का नाही, युरोपियन कंपनी. आता बघा उच्चार कसा आहे मराठीतल्या अ आहे का नाही, क ख ग सारखा आहे, म्हणून याच्या अगोदर काय म्हणणार? अ युरोपियन कंपनी. काय म्हणणार आपण? अ युरोपियन कंपनी. चला तर अशा प्रकारे ॲन इथं न वापरता अ वापरायचे. कारण का इथं ई जरी दिसला तरी सुद्धा तिथं ॲन नाही वापरायचा, कारण उच्चार य सारखा होतोय. तर अशा प्रकारे आपण पहिली गोष्ट क्लिअर केली. कोणती गोष्ट क्लिअर केली? कोणताही शब्द असू द्या पण त्याचा पहिलं जे अक्षर असेल आहे का नाही, त्याचा उच्चार मराठीतल्या अ आई सारखा होत असेल तर त्याच्या अगोदर ॲन वापरायचा, नाही तर ॲन वापरायचा नाही. मग तिथं ई असू द्या, ओ असू द्या, काही असू द्या, कोणतेही अक्षर असू द्या, ते सगळं विसरून जायचं. आता काय लक्षात ठेवायचं? एकच गोष्ट लक्षात ठेवायची. कोणताही शब्द असू द्या, कोणतेही अक्षर असू द्या, जर का सुरुवात मराठीतल्या अ आई सारखी होत असेल, त्याचा उच्चार मराठीतल्या अ आई सारखा होत असेल तरच ॲन वापरायचं, नाही तर अ वापरायचा. ठीक आहे. आणि अनेक वचन शब्द असेल तर प्रश्नच मिटला. अनेक वचन असलं तर अ पण नाही आणि ॲन पण नाही, कारण का दोन्हीचा अर्थ एक वचनी असतो, एक असा. चला पुढे बघूया. पहिला आता बघा ॲन बघणार आहेत, नंतर अ बघणार आहे. ठीक आहे. अगोदर ॲन बघूया. आता सांगितलं तुम्हाला ॲनचा वापर कधी होतो? फक्त AEIOU आला म्हणजे ॲन वापरायचा नाही. तर लक्षात ठेवा, ए पासून झेड पर्यंत कोणतंही अल्फाबेट असू द्या, जर का त्याचा उच्चार मराठीतल्या अ आई सारखा होत असेल तरच तिथं ॲन वापरायचा आहे. चला मग बघूया. बघा अम्ब्रेला. आता इथं यू आलाय म्हणजे उंब्रेला असा त्याचा अर्थ होतो का? उंब्रेला नाही आहे का नाही. उंब्रेला असा अर्थ होतो का? नाही, बिलकुल नाही. लक्षात ठेवा उंब्रेला नाही, काय होतो? अम्ब्रेला. बघा इंग्लिश कशी वेगळी भाषा आहे आणि तुम्ही एकदम एन्जॉय करत हे शिकलं पाहिजे. लक्षात ठेवा हे आपलं जे लेक्चर आहे ते कशासाठी आहे? ही तुमची मनातली भीती काढून टाकण्यासाठी आहे, की मनामध्ये खूप भीती आपण ठेवलेली असते की इंग्लिश ग्रामर मला जमणार नाही. नाही, बिलकुल जमणार आहे. जर का आपण मातृभाषेत समजून घेतलं, व्यवस्थित समजून घेतलं, तर कोणताही विषय आपल्याला अवघड नाही. चला बघा उंब्रेला आहे का? नाही. ह्याचा उच्चार कसा करतो आपण? अम्ब्रेला आहे का नाही. कसा करतो? अम्ब्रेला. बघा इथं शब्द काही असू द्या, उच्चार कसा आहे? इथं यू आहे का नाही, पण त्याचा उच्चार कसा आहे? अ. आणि हे मराठीतल्या स्वरांसारखं आहे म्हणून इथं काय म्हणलं? ॲन अम्ब्रेला. एक वचनी आहे त्यामुळं इथं ॲन अम्ब्रेला म्हणलं. पुढचं बघा इंजिन आहे का नाही. इथं ई आहे आणि उच्चार पण कसा होतो बघा? इंजिन आहे का नाही, इंजिन. आणि मस्त येतं इंजिन, एक इंजिन, दोन इंजिन, काउंटेबल नाव नाहीत म्हणून इथं अ किंवा ॲन वापरता येतो आपल्याला. इंजिन उच्चार पण कसा? ई होतोय म्हणजे मराठीतल्या स्वरासारखा होतोय म्हणून इथं काय आला? ॲन आला. पुढे बघा ॲस म्हणजे काय? गाढव. आता ॲसला कसं लिहिणार आपण? बघा हे ॲसला असं लिहिलं आपण. ॲसला काय? असं लिहिलं. ॲस म्हणजेच काय बघा? मराठीतल्या अ आई सारखा आहे म्हणून इथं ॲन लावला. पुढे बघा अननोन पर्सन आहे का नाही. अननोन पर्सन. आता बघा अननोन पर्सन हा पूर्ण जर आपण फ्रेज घेतली तर ह्याच्या अगोदर हे यू आहे का नाही, पण यू असल्यामुळे इथं ॲन नाही वापरायचं. यू आले की ॲन नाही वापरायचं. ह्याचा उच्चार बघायचा कसा होतोय? अननोन. मराठीत लिहून बघायचं किंवा मनातून बघायचं. अननोन आहे का नाही. मराठीमध्ये जर बघितलं तर अननोन आहे का नाही. सुरुवात अ आहे, मराठीतल्या स्वरांसारखी आहे म्हणून इथं ॲन वापरला. पुढे बघा इन्स्टिट्यूशन आहे का नाही. संस्था, एक संस्था, दोन संस्था मोजता येतात. इन्स्टिट्यूशन आहे का नाही. इन्स्टिट्यूशन म्हणलं की बघा कसं सुरुवात होतंय? इन्स्टिट्यूशन ई पासून सुरुवात होते, मराठीतल्या स्वरासारखा आहे म्हणून इथं ॲन वापरला. जसं की हॉनेस्ट पर्सन. हॉनेस्ट नसतो, हॉनेस्ट असतो का नाही? काय? ऑनेस्ट पर्सन. मग ऑनेस्ट कसं लिहितो आपण? ऑनेस्ट आहे का नाही. कसं लिहितो? ऑनेस्ट. काही असू द्या, सुरुवात कशी? मराठीतल्या अ आई सारखी आहे म्हणून इथं ऑनेस्ट ॲन वापरला. ॲन ऑनेस्ट पर्सन. पुढचं बघा MLA. इथं लक्षात, इथं मगासारखा शब्द आलाय बघा. कोणता? की तिथं अक्षर असू द्या, काही असू द्या, तिथं अगोदर उच्चार बघायचा कसा आहे. कसं लिहिणार आपण MLA ला? बघा MLA
ए आहे का नाही, काही असू द्या, सुरुवात बघायची काय आहे, ए आहे, मराठीला स्वरासारखं आहे म्हणून इथं काय म्हणणार, एन MLA आहे का नाही, एन MLA. पुढचं बघा MBBS डॉक्टर, परत कसं लिहिणार MBBS ला, इथं एम आहे म्हणजे अ नाही वापरायचा, अगोदर लिहून बघायचं कसं लिहिणार MBBS आहे का नाही, MBBS ए आला म्हणजे मराठीला स्वरासारखं आहे म्हणून इथं एन वापरला. अँड्स, इथं भले उच्चार बघा कसा होतोय, अँड्स अँड्स आहे का नाही, मराठीतल्या अ आई सारखा उच्चार आहे पण लक्षात ठेवा अनेक वचन आहे का नाही, अनेक वचन असलं की अ किंवा एन वापरत नाहीत म्हणून इथं काय लिहिलं आपण क्रॉस केलाय, अ किंवा एन वापरता येणार नाही. ठीक आहे, चालेल. चला पुढे बघा ऑरेंज, बघा कसा शब्द आहे ऑरेंज. ऑरेंज म्हणजे कसं लिहिणार आपण, कसं लिहिणार ऑरेंज आहे का नाही, ऑरेंज ऑरेंज. मराठीतल्या अ आई सारखा आहे का नाही, मग मराठीतल्या अ आई सारखा असेल आणि एक वचन असेल तर काय करणार आपण तिथं एन वापरणार, एन ऑरेंज. पुढचं बघा आणि हे सगळे जे शब्द आहेत ते TCS IBPS ना आणि आयोगाने विचारलेले शब्द आहेत, लक्षात ठेवा. हे जे महत्वाचे शब्द जसे की FIR असेल, MLA असेल, हे जे शब्द आहेत किंवा युनिव्हर्सिटी असेल, युनिकॉर्न असेल, हे शब्द आयोगानं TCS ने विचारलेले शब्द आहेत जे की आता आपण प्रश्न घेणारच आहेत हे सगळे नियम झाल्यानंतर, मग तुम्हाला कळेल की किती सोपा टॉपिक आहे हा. ठीक आहे, बघा ME स्टुडंट आहे का नाही, आता ME परत सांगतोय बघा कसं लिहिणार आपण, ME स्टुडंट, काही असू द्या, इथं एम सुरुवात काय ए आहे, मराठीला स्वरासारखी आहे म्हणून ते एन ME स्टुडंट. पुढे बघा आर्टिस्ट, थांबायचं तर कारण का आर्टिस्ट म्हणजे काय, अनेक वचन झाला की विषय संपला आहे का नाही, अ किंवा एन दोन्ही पैकी काही लागणार नाही. इथं काय नो आर्टिकल आपण लिहिलंय, फक्त आता अ आणि एनचा विचार करतोय म्हणून इथं आर्टिस्ट म्हणलं अनेक वचन असल्यामुळे अ किंवा एन लागणार नाही. तर अशा प्रकारे आपण समजून घेतलं की एन कधी वापरायचा आहे का नाही, एन कधी वापरायचा, तर एन कधी वापरायचा, मराठीतल्या स्वरांसारखा अ आई सारखा उच्चार होत असेल आणि एकवचनी शब्द असेल तरच एन वापरायचा. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता बघू अ. ठीक आहे, अ हे आर्टिकल कधी वापरायचं, बघा मग सांगितलं जर का क ख ग घ न सारखं आहे का नाही म्हणजे व्यंजनासारखं कॉन्सोनंट सारखा उच्चार होत असेल तर त्याच्या एकवचनी शब्द अगोदर अ वापरायचा. जसं की बघा इथं आपण लिहून बघूया, बुक कसं लिहिणार मी इथं बघा, बुक आहे का नाही, कसं लिहिणार बुक असं लिहिणार, सुरुवातीला ब क ख ग सारखा आहे आणि एकवचनी त्यामुळे इथं अ बुक आला. पुढे बघा फॅन कसं लिहिणार, फॅन आहे का नाही, काही असू द्या, सुरुवात कशी फ क ख ग सारखी आहे म्हणून तिथं अ आला. नंतर बघा चेअर्स, चेअर्स अनेक वचन आहे, चेअर म्हणजे एक खुर्ची पण चेअर्स म्हणजे काय अनेक खुर्च्या झाल्या, अनेक वचन झाला की संपला विषय, अ किंवा एन लागणार नाही. मॅट, मॅट कसं लिहिणार आपण बघा, मॅट, मॅट म्हणजे चटई आहे का नाही, मॅट म क ख सारखं आहे म्हणून इथं अ मॅट झालं. युनिव्हर्सिटी आहे का नाही, हे यू आलंय म्हणजे लगेच एन लिहायचा नाही, काय लक्षात ठेवायचं इथं लिहून बघायचं, युनिव्हर्सिटी आहे का नाही, कसं लिहिणार आपण युनिव्हर्सिटी, य क ख ग सारखं आहे म्हणून इथं अ युनिव्हर्सिटी आली. नंतर युकॅलिप्टस ट्री, लक्षात ठेवा युकॅलिप्टस ट्री म्हणजे काय, आपले निलगिरीचे झाड असतात नाही उंच उंच जातात बघा, त्याला म्हणतात युकॅलिप्टस. आपलं मराठीत किती सोपं आहे, निलगिरी आहे का नाही, किती मस्त वाटतं उच्चार करायला, तेच इंग्लिश मध्ये बघा युकॅलिप्टस आहे का नाही. एखाद्या लेकराला जाऊन म्हणा युकॅलिप्टस ट्री दाखवू का तुला आहे का नाही, काय म्हणायचं त्याला, युकॅलिप्टस ट्री दाखवू का तुला, ते लेकरू म्हणेल काय म्हणताय तुम्ही आहे का नाही. तर अशा प्रकारे एवढा अवघड शब्द आहे बघा युकॅलिप्टस, काही असू द्या. इथं ई आलंय म्हणून लगेच एन लिहायचा नाही, आपण अगोदर मराठीत लिहून बघतो कसं लिहितो, युकॅलिप्टस कसं लिहिणार आपण, यू क्या लिप्टस आहे का नाही, यू क्या लिप्टस असं लिहिणार आणि सुरुवात कशी य क ख ग सारखी आहे म्हणून इथं अ येणार, अ युकॅलिप्टस ट्री निलगिरीचं झाड एक. ठीक आहे, चला पुढे जाऊया. UK बिझनेसमॅन आहे का नाही, UK बिझनेस, यू आलं म्हणजे एन लावायचं नाही, अगोदर लिहून बघायचं कसं लिहून बघणार, UK आहे का नाही, UK य आहे क ख सारखा आहे म्हणून अ UK बिझनेसमॅन. कॅप कसं लिहिणार इथं, कॅप आहे का नाही, कॅप क आहे म्हणजे अ येणार, अ कॅप. डुअर आहे का नाही, डुअर कसं लिहिणार, डुअर, डुअर मराठीतल्या क ख ग सारखा आहे म्हणून इथं अ येणार. नंतर बिल्डिंग्स, इथं अनेक वचनी आहे, बिल्डिंग एक वचन, बिल्डिंग्स अनेक वचन त्यामुळे अ किंवा एन येणार नाही. टॉय उच्चार कसा होणार आहे बघा, टॉय आहे का नाही म्हणजे क ख सारखा आहे म्हणून अ आला. टॉवेल परत तसंच आहे का नाही, उच्चार कसा आहे टॉ आहे का नाही, क ख सारखा आहे म्हणून इथं अ आला. तर अशा प्रकारे अ कधी वापरायचा, ज्यावेळेस उच्चार क ख ग सारखा होत असेल त्यावेळेस इथं अ वापरायचा. अशा प्रकारे एन आणि अ घेतलेला. आता अ चे 2 ते 3 नियम आहेत ते आपण समजून घेऊया. अ कधी वापरायचा, चला एकदा प्रॅक्टिस घेऊ थोडीशी आणि नंतर मग प्रॅक्टिस झाली की आपण हे नियम घेणार आहोत. ठीक आहे, खूप सोपे नियम आहेत, काही घाबरायची गरज नाही. बघा
डॅश वन हँडेड गव्हर्नमेंट आहे का नाही, वन हँडेड गव्हर्नमेंट, एक हाती सरकार, काही असू द्या. बघा वन हँडेड उच्चार कसा होतोय, वन आहे का नाही, वन हँडेड, व आहे क ख सारखा म्हणून इथं काय येणार वन हँडेड. चला पुढे बघूया. इन्स्टिट्यूशन्स, भले उच्चार इन्स्टिट्यूशन आई सारखा होतोय, मग एन नाही येणार, कारण का इन्स्टिट्यूशन्स अनेक वचन आहे, अनेक वचन आला की किंवा एन लागणार नाही. ठीक आहे, चला पुढे बघूया. ऑइल, आता फक्त आणि यांचा विचार करतोय आपण, दचा नाही, आणि यांचा. ऑइल किंवा एन येणार आहे का, नाही येणार, कारण का तुम्हाला पहिली अट सांगितली होती काउंटेबल नाऊन, जर का काउंटेबल नाऊन असतील तरच आणि एन वापर होतो. मला सांगा ऑइल मोजता येतं का डायरेक्ट संख्येनं, एक ऑइल, दोन ऑइल मोजता येतं का, नाही, त्याला परिमाण घ्यावं लागतं, म्हणजे कोणतं 1 लिटर आहे का नाही. मग डायरेक्ट आपल्याला मोजता येतं का संख्येनं, मोजता येत नाही, म्हणून इथं किंवा एन लिहिता येणार नाही. आणि एन कधी वापरायचा, ज्यावेळेस तो डायरेक्ट संख्येनं मोजता येतो त्याच वेळेस. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. आणि एन ह्याचा अर्थ काय, एक, ह्याचा अर्थ काय, एक, वन आहे का नाही, डायरेक्ट संख्येनं मोजता येतं का नाही, त्यामुळे इथं येणार नाही. चला बरोबर. ट्रॉफी आहे का नाही, ट्रॉफी, बघा इथं मुद्दाम हा ऑइल शब्द घेतलाय मी, कारण का तुम्हाला समजण्यासाठी. काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाऊन म्हणजे आणि एन, इथं मार्क चुकतात म्हणून तो आपण शब्द घेतलाय मुद्दाम. चला बघा, ट्रॉफी हा मोजता येते, ट्रॉफी मोजता येते, कारण का काउंटेबल नाऊन आहे. ट्रॉफी आहे का नाही, कसं लिहितो आपण, ट आहे आणि मराठीला क क सारखं आहे, मोजता येते, एक ट्रॉफी, दोन ट्रॉफी, डायरेक्ट संख्येनं मोजता येते, म्हणून काय येणार ट्रॉफी. ठीक आहे, चला फास्ट घेऊ आणखीन. चला युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे का नाही, काय म्हणतंय युनिव्हर्सल प्रॉब्लेम. बघा भले इथं यू असू द्या, काय लक्षात ठेवायचं, मराठीमध्ये कसं लिहिणार आपण, युनिव्हर्सल आहे का नाही, युनिव्हर्सल मराठीतल्या क ख सारखा उच्चार आहे का नाही, क ख ग सारखा उच्चार आहे, प्रॉब्लेम एक वचनी, युनिव्हर्सल प्रॉब्लेम, काय येणार युनिव्हर्सल प्रॉब्लेम, युनिव्हर्सल प्रॉब्लेम. अँटेना, अँटेना माहित असेल तुम्हाला, डिश टीव्हीचा अँटेना, एक अँटेना, दोन अँटेना मोजता येतात संख्येनं आहे का नाही, म्हणून अँटेना एक वचनी आणि उच्चार कसा होतोय बघा, अँटेना आहे का नाही. अँटेना म्हणजे हे पहिलं जे अक्षर आहे ते मराठीतल्या आई सारखं आहे का नाही, मग मराठीतलं आलंय की कोणता, एकच, कोणता, ॲन, तर अशा प्रकारे इथं काय येणार ॲन, अँटेना. ठीक आहे, चला बरोबर. चलो इंजिन्स आहे का नाही, अनेक वचन आहे, त्यामुळे किंवा ॲन काहीच येणार नाही. चला पुढचं बघूया. LLB स्टुडंट, काही असू द्या, इथं एल आहे पण उच्चार कसा होतोय, LLB आहे का नाही, LLB ए मराठीतल्या स्वरासारखा म्हणून इथं काय येणार ॲन LLB स्टुडंट, ॲन LLB स्टुडंट. FBI बघा इथं भले एफ दिसतोय पण उच्चार कसा होतोय, FBI आहे का नाही, FBI मराठीतला पहिलं अक्षर बघायचं, ए मराठीतल्या स्वरांसारखं आहे म्हणून इथं काय येणार ॲन FBI एजंट. ठीक आहे, चला पुढे बघूया. ज्यूस, हा बघा आता ज्यूस मोजता येते का, एक ज्यूस, दोन ज्यूस, तीन ज्यूस, नाही मोजता येत आहे का नाही, संख्येनं मोजता येत, काउंटेबल नाव नाही का ते, नाही, मग इथं किंवा ॲन लागणार नाही, कारण का एक ज्यूस, दोन ज्यूस असं मोजताच येत नाही, त्याला आपल्याला काहीतरी म्हणावं लागेल 1 लिटर ज्यूस, 2 लिटर किंवा 1 ग्लास ज्यूस वगैरे, डायरेक्ट संख्येनं मोजता येत नाही, 1 2 3 असं डायरेक्ट संख्येनं मोजता येत नाही. मॅच आहे का नाही, मॅच म्हणजे सामना, हा मोजता येतो, एक मॅच, 2 मॅच म्हणतो का नाही आपण, 2-3 मॅचची सिरीज आहे, तर मॅच काउंटेबल नाऊन आहे का नाही, काउंटेबल नाऊन आहे. मग मला सांगा मॅच उच्चार कसा होतो, मॅच आहे का नाही, उच्चार मराठीतल्या क ख ग सारखा आहे, मॅच आहे का नाही, क ख ग सारखा आहे, आई सारखा नाहीये, क ख ग सारखा आहे म्हणून इथं काय म्हणणार मॅच. पुढे बघा एलिफंट्स, हा भले उच्चार इथं एलिफंट्स असा होतोय आहे का नाही, एलिफंट्स ए आहे पण लक्षात ठेवा इथं यस आलंय म्हणजे अनेक वचन आलंय, अनेक वचन आलंय की किंवा ॲन लागणार नाही. ठीक आहे, चला पुढे बघूया. युनायटेड फ्रंट आहे का नाही, युनायटेड फ्रंट म्हणजे काय, एकत्रित केलेली आघाडी मोजता येते, 1 फ्रंट 2 फ्रंट्स आहे का नाही, आघाडी किती आहेत त्या. युनायटेड फ्रंट पण कसं लिहिणार, युनायटेड आहे का नाही, युनायटेड, युनायटेड पहिलं अक्षर काय य आहे, भले इथे यू आहे पण उच्चार कसा य सारखा आहे म्हणून इथं काय येणार युनायटेड फ्रंट. ऑफिसर आहे का नाही, बघा उच्चार कसा आहे, ओ आहे आणि प्लस उच्चार ऑफिसर, म्हणजे पहिलं अक्षर कसं आहे आपलं, पहिलं अक्षर मराठीतल्या आई सारखं आहे आणि एक वचन असल्यामुळे इथं काय येणार ॲन येणार, ॲन ऑफिसर. तर अशा प्रकारे एकदम सोपा प्रकारे बघा, एकदम सोपा की ॲन कधी वापरायचा आणि कधी वापरायचं हे घेतलंय. आता थोडेसे आपण आणि ॲनचे नियम घेऊया. ठीक आहे, आणि ॲनचे नियम घेऊया, काय नियम आहे ते आपण बघू. बघा पहिला नियम, 3च नियम आहेत. रूल फर्स्ट टाइम इंट्रोडक्शन करताना किंवा ॲनचा वापर करतात आहे का नाही.
आणि ॲन तुम्हाला मग सांगितले इनडेफिनाइट आर्टिकल आहेत, म्हणजेच काय अशा व्यक्तीच्या किंवा गोष्टीचं आपल्याला संदर्भ द्यायचा असेल की ज्याला आपण कधी बघितलं नाही, जस्ट सहज माहिती सांगायची. इनडेफिनाइट आहेत, अनिश्चित म्हणजे काय कन्फर्म आपल्याला माहिती नाहीत, अगोदर ओळख पण नव्हती, काहीच नव्हती, तर त्यावेळेस आपल्याला किंवा ॲन वापरायचा आहे. उच्चार जर मराठीतल्या सारखा झाला तर ॲन, आणि जर का क सारखा तर बघू आपण. दिस इज अ बॉय आहे का नाही, हा एक मुलगा आहे, त्याचं नाव वगैरे काहीच माहिती नाही, फक्त आपल्याला इंट्रोडक्शन द्यायचंय. समजा आला एखादं कोणीतरी विचारलं कोण आहे तो, हा एक मुलगा आहे का नाही, काय सांगितलं आपण, दिस इज अ बॉय. तो काय आपल्या ओळखीचा आहे, नाव वगैरे सांगितलंय का तिथं आपण, नाही, तिथं जर नाव सांगितलं असतं तर तिथं आलंच नसतं. समजा दिस इज, मला सांगायचे दिस इज उमेश आहे का नाही, माझा मित्र आहे समजा, मी काय म्हणणार दिस इज उमेश, तिथं काय म्हणणार आपण दिस इज अ उमेश म्हणणार का आपण, नाही. कारण का अहो इथं काय सांगायचं आपल्याला, एक मुलगा आहे आणि जस्ट मुलाची माहिती सांगायची, कोणाला, आपल्या मित्राला असेल किंवा दुसरं कोणीतरी विचारलं त्यांनी कोण आहे वा, तिथं आपण काय म्हणणार दिस इज अ बॉय. हा एक मुलगा आहे, त्या मुलाचं आपल्याला नावही माहिती नाही, त्या मुलाचं गावही माहिती नाही, काहीच माहिती नाहीये, म्हणून काय म्हणणार आपण दिस इज अ बॉय आहे का नाही. फर्स्ट टाइम इंट्रोडक्शन दिली आपण, हा एक मुलगा आहे, दिस इज अ बॉय. म्हणजे इथं बघा उच्चार कसा होतोय, बॉय आहे का नाही, आणि बॉय मोजता येतो का नाही, एक बॉय, 2 बॉईज, 3 बॉईज मोजता येतात संख्येनं, म्हणून इथं काय झालं बॉईज मोजता पण येतात, आणि मराठीतल्या क सारखा उच्चार आहे म्हणून इथं अ बॉय झाला. ठीक आहे, चला पुढे बघूया. शी इज अन आर्टिस्ट आहे का नाही, ती कोण आहे, एक आर्टिस्ट आहे. मग बघा आर्टिस्ट उच्चार कसा होतो, आर्टिस्ट आहे का नाही, उच्चार कसा होतोय आर्टिस्ट. बघा आई सारखा होतोय आहे का नाही, आणि आई सारखा झाला की आपण काय करतो ॲन वापरतो. आणि ती कोण आहे, आर्टिस्ट आहे का नाही, पण ती काय ओळखीची, तिचं नाव माहिती का आपल्याला, नाही, तिचं काही तिच्याबद्दल अधिक माहिती का आपल्याला, नाही, म्हणून इथं काय म्हणणार आपण शी इज अन आर्टिस्ट. फक्त आपल्याला इंट्रोडक्शन करून द्यायची, इंट्रोडक्शन म्हणजे काय माहिती सहज सांगायची, ती एक आर्टिस्ट आहे, तो एक मुलगा आहे का नाही. तर अशा वेळेस आपण किंवा ॲन वापरतो. एकदम सोपा नियम झाला. पुढचा नियम बघा काय सांगतोय, प्रॉपर नाउन जर कॉमन नाउन म्हणजे इथं लक्षात ठेवा गुण म्हणून सांगायचं असेल तर काय ते नियमाचं इथं बघू आपण. बघा काय प्रॉपर नाउन, आता अगोदर सांगतो तुम्हाला कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन म्हणजे काय. नाम म्हणजे तुम्हाला कळालं, ब्रह्मांडामध्ये कोणतीही गोष्ट असू द्या, सजीव निर्जीव कोणी असू द्या, त्याचं नाव म्हणजे नाम, म्हणून त्याला म्हणतात नाउन. ठीक आहे, आता कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन म्हणजेच काय. कॉमन म्हणजे काय, ज्याला म्हणतो आपण एकदमच कॉमन आहे का नाही, कॉमन म्हणजे काय सगळीकडे तेच आहे बाबा, त्याला म्हणतात आपण कॉमन. आणि प्रॉपर म्हणजे काय, आपण विचारतो तू कुठला आहे, प्रॉपर कुठला आहे का नाही. प्रॉपर कुठला आहे म्हणजे काय, स्पेसिफिक सांग तुझ्या गावचं नाव काय, तर त्यावेळेस तू सांगतो मी अंबाजोगाईचा आहे, मी लातूरचा आहे, मी कोल्हापूरचा आहे, म्हणजे स्पेसिफिक आपण सांगतो किंवा आपण कुठले आहेत प्रॉपर. तर प्रॉपरचा अर्थ काय, स्पेसिफिक आहे का नाही. प्रॉपरचा अर्थ काय, स्पेसिफिक. उगाच म्हणायचं नाही मी गावात राहतो, नाही, त्या गावाचं नाव सांगायचं, मी अंबलटेक मध्ये राहतो, अंबलटेक काय झालं प्रॉपर नाउन झालं. जर का मी म्हणलं सांग रे कोण आहे तो, तिकडे मुलगा आहे, नाही, त्या मुलाचं नाव सांग. जर का तो म्हणला काय ऋषभ आहे, तो ऋषभ काय झालं प्रॉपर नाउन झालं. मी जर म्हणलं मी एका सिटीमध्ये राहतो, नाही, सिटीचं नाव सांगायचं, कोणतं नाव, मी पुणे सिटीमध्ये राहतो, तर पुणे काय झालं प्रॉपर नाउन झालं. तर अशा प्रकारे प्रॉपर म्हणजे काय, स्पेसिफिक, हे लक्षात ठेवा. प्रॉपर म्हणजे काय, स्पेसिफिक. आणि कॉमन म्हणजे काय, जे सगळीकडेच आहे, जे उच्चार केल्यानंतर कळतच नाही. जसं की म्हणतो आपण ही गोष्ट सगळ्यामध्ये कॉमनच आहे. म्हणजे जसं म्हणलं जर का म्हणलं स्टुडंट, तर कळतच नाही नेमका कोणता स्टुडंट. मी जर म्हणलं अकॅडमी, कळतच नाही कोणती अकॅडमी, कारण का अशा शेकडो अकॅडमी असतील आहे का नाही. पण मी जर म्हणलं ज्ञानदीप अकॅडमी, तर ज्ञानदीप अकॅडमी काय झालं प्रॉपर नाउन झालं. प्रॉपर म्हणजे काय, स्पेसिफिक, विशिष्ट नाव, त्याला म्हणतात प्रॉपर नाउन. आणि कॉमन नाउन म्हणजे काय, जे नाव उच्चारल्यानंतर कळतच नाही कोण नेमकं. मी जर म्हणलं समजा काय सिटी, शहर म्हणलं, तुम्हाला कळणारच नाही नेमक्या कोणत्या शहराबद्दल म्हणतोय. मी जर म्हणलं समजा आयलँड, कोणतं आयलँड, कोणतं बेट, कळणारच नाही तुम्हाला. म्हणजे असे शब्द की जे उच्चारल्यानंतर तुम्हाला निश्चित असं कोणतं नजरेसमोर येत नाही की तेच, म्हणून त्याला म्हणतात कॉमन आहे का नाही. कॉमन म्हणजे काय, जे उच्चारल्यानंतर कळतच नाही कोणतं आहे ते. मी जर म्हणलं समजा कंट्री, आता कंट्री नेमकी कोणती कंट्री, पण मी जर म्हणलं USA, तुम्हाला कळालं मग कोणत्या देशाबद्दल बोलतोय मी, USA काय झालं प्रॉपर नाउन. तर अशा प्रकारे कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन असतात. इथं काय सांगितलंय, प्रॉपर नाउन जर म्हणजे काय, पुणे, इंडिया आहे का नाही, उमेश, हे जे प्रॉपर नाउन आहेत, हे प्रॉपर नाउन जर कॉमन नाउन साठी कशासाठी गुण म्हणून जर आले, वापरात आले, तर किंवा यांचा वापर होतो. हे उदाहरणाशिवाय समजणार नाही. कसं बघा, ही इज अ सेकंड आईन्स्टाईन आहे का नाही, याचा उच्चार बघा आईन्स्टाईन आहे बरं का मित्रांनो, आईन्स्टाईन, इनस्टेन वगैरे नाहीये, काय आहे आईन्स्टाईन. आईन्स्टाईन माहित असेल तुम्हाला, सायंटिस्ट. तर ही इज अ सेकंड आईन्स्टाईन म्हणजे काय, तो कसा आहे, त्याच्यामध्ये गुण कशाचे आहेत, आईन्स्टाईन सारखे आहेत. मग जर का आपल्याला सांगायचं आहे आईन्स्टाईन सारखे गुण आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे काय सांगितलं इथं गुण आहे का नाही, कॉमन. बघा हे गुण म्हणून सांगतोय कोणाचे, आईन्स्टाईनचे. आईन्स्टाईन भले हे प्रॉपर नाव नाही, आईन्स्टाईन एका सायंटिस्टचं नाव आहे का नाही. मग आईन्स्टाईन जसं म्हणतो मी अनंत,
महेश, आहे का नाही, काय प्रॉपर नाउन आहे. तसं आईन्स्टाईन हे काय प्रॉपर नाउन आहे, पण हे प्रॉपर नाउनचा उपयोग कसा होतोय, कॉमन नाउन सारखा. का, गुण दाखवण्यासाठी होतोय. कसा होतोय, गुण दाखवण्यासाठी होतोय. आणि ज्यावेळेस असं गुण दाखवण्यासाठी उच्चार होतो त्यावेळेस इथं अ वापरतात. जसं की शी इज अ राणी लक्ष्मीबाई, आहे का नाही, झाशीची राणी लक्ष्मीबाई. ती एवढी ब्रेव आहे की कशी आहे, जणू काही झाशीची राणीच आहे. मग इथं काय दिलं, गुण दिले आपण कोणाचे, राणी लक्ष्मीबाईचा जो ब्रेवपणा आहे का नाही, तर तो ब्रेवपणा आपण, शूरवीरपणा इथं आपण त्या मुलीला दिला. म्हणून काय म्हणतो आपण, शी इज अ राणी लक्ष्मीबाई. समजलं असेल तुम्हाला. आता आणखीन एक घेऊ, ही इज अ बिल गेट्स, म्हणजे त्याच्याकडे एवढा पैसा आहे की जणू काही तो बिल गेट्सच आहे का नाही. मग काय झालं, बिल गेट्स ह्या प्रॉपर नाउनचे आपण गुण दिले कोणाला, हीला, त्याला. म्हणून काय म्हणणार आपण, ही इज अ बिल गेट्स, आहे का नाही. काय झालं, ही इज अ बिल गेट्स. पण इथं लक्षात ठेवायचं काय, ज्यावेळेस गुण द्यायचा आहे, म्हणजे हे जे नाव आहेत का नाही, बिल गेट्स असेल किंवा आपण उसेन बोल्ट असेल, तो फास्ट धावतो का नाही, उसेन बोल्ट असेल किंवा सचिन तेंडुलकर असेल, विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, हे काय प्रॉपर नाउन आहेत, आहे का नाही. पण ह्यांचा इथं उपयोग कसा होणार, तर ते उपयोग त्यांच्या गुणासारखा होणार. म्हणजे ते एखाद्या व्यक्तीला सांगायचे ह्याचे गुण आणि रोहित शर्माचे गुण सेमच आहेत, त्यावेळेस त्याचा उच्चार कसा होणार, अ, आहे का नाही. खरं तर आपण, मला सांगा, रोहित शर्मा असेल, विराट असेल, ऋषभ असेल, काही असू द्या, राहुल असेल, या नावाच्या अगोदर कधी आपण अ वापरतो का, नाही वापरत. कारण का ते स्पेसिफिक नाव आहे, प्रॉपर नावाच्या अगोदर वापरत नाही. पण इथं हे प्रॉपर नाउन बघा, इथं राणी लक्ष्मीबाई, बिल गेट्स हे प्रॉपर नाउन असून सुद्धा त्याच्या अगोदर अ का वापरला, कारण का ह्या प्रॉपर नाउनचा उपयोग कशासाठी केलेला आहे, तर ह्यांचे गुण दाखवण्यासाठी केला आहे. जणू काही हा जो मुलगा आहे तो कसा आहे, बिल गेट्स सारखाच आहे का नाही. मग हे प्रॉपर नाउन ज्यावेळेस गुण म्हणून येतात, जसं की म्हणू आपण, ही इज व्हेरी रिच, आहे का नाही, ही इज अ व्हेरी रिच पर्सन, अ व्हेरी रिच पर्सन. इथं आपण पर्सन म्हणलंय, पण इथं पर्सनच्या ठिकाणी आपण काय सांगितलंय, व्हेरी रिच पर्सनच्या ठिकाणी काय घेतलं आपण, बिल गेट्स. म्हणजे व्हेरी रिच हा जो गुण आहे का नाही, तो कोणाद्वारे दाखवला आपण, बिल गेट्स ह्या नावाद्वारे दाखवला. जसं की आईन्स्टाईन, तो एवढा हुशार आहे की दोन आईन्स्टाईनच आहे. म्हणजे इथं हुशार नाही म्हणलं आपण, क्लेवर नाही म्हणलं आपण, इथं क्लेवरच्या ठिकाणी काय म्हणलंय, आईन्स्टाईन म्हणलंय. इथं खूप ब्रेव म्हणलं नाही आपण, शी इज अ व्हेरी ब्रेव गर्ल असं नाही म्हणलं, अ व्हेरी ब्रेव गर्ल. त्याच्या ठिकाणी काय म्हणलंय आपण, राणी लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई. अशा प्रकारे तिथं आपण काय करतो, गुणांच्या ठिकाणी, आहे का नाही, जे गुण असतात त्या गुणांच्या ठिकाणी त्या व्यक्तीचं प्रॉपर नाउन घेतो, म्हणून त्याच्या अगोदर अ येतं. अशा प्रकारे दोन नियम झाले. आता पुढचा नियम तर एकदम सोपा आहे. बघा काय सांगतंय, काही अशा फ्रेज आहेत इंग्लिशमध्ये, आहे का नाही, तर हे क्वचितच विचारतात. त्यामुळे टीसीएस IBPS ला घाबरायची गरज नाही. जर का तुम्ही MPSC वगैरे करत असाल तिथं हा जास्त विचारला जातोय, पण TCS IBPS ला हे जास्त विचारलं जात नाही. काय सांगतंय बघा, काही फ्रेजेस म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलंय, वर्ड आणि फ्रेजेस मध्ये काय फरक आहे. वर्ड म्हणजे शब्द आणि फ्रेज म्हणजे काय, किमान दोन शब्द. मी जर म्हणलं स्टुडंट, एक शब्द झाला, पण स्टुडंट सोबत आणखीन जर एखादा शब्द जोडला तर ते दोन शब्द झाले, तर त्याला काय म्हणतो आपण, फ्रेज. फ्रेज म्हणजेच काय, वाक्प्रचार म्हणू आपण. ठीक आहे, दोन शब्द, किमान दोन शब्द पाहिजे त्याला म्हणतात फ्रेज. ठीक आहे, फ्रेज म्हणजे काय, किमान दोन शब्द. इथं बघा काय म्हणते, काही फ्रेजेस मध्ये वापर अ आणि यांचा होतो, आहे का नाही, अ आणि यांचा वापर फिक्स. म्हणजे काय, तिकडे म्हणीच आहेत. आता या म्हणी, वाक्प्रचार नेमकं काय आहे, इडियम, फ्रेजेस हे काय आहे, तर ते USA असेल किंवा इंग्लंड असेल, ब्रिटन असेल, तिकडं बोली भाषेमध्ये ह्या बोलल्या जातात. जसं की मराठीमध्ये आपण म्हणतो बघा, कोणतं, काखेत कळसा गावाला वळसा, ही म्हण आहे कुठली, मराठी मधली. कारण का, इथं बोली भाषेमध्ये ती बोलली जाते. पण तशीच तिकडच्या भाषेमध्ये पण बोलली जात असेल, तिकडचा समाज वेगळा आहे, तिकडचे लोक वेगळे, मग ते लोक पण असे काहीतरी म्हणी वाक्प्रचार म्हणत असतील. आणि ते म्हणी आणि वाक्प्रचार म्हणजेच काय, एडियम, फ्रेजेस आणि प्रोवर्ब आहेत, आहे का नाही. म्हणून लक्षात ठेवा, ज्या म्हणी आहेत त्याच्यामध्ये तर फिक्स असेल, त्यांचा वापर हमखास होतो म्हणजे होतो. मग इंग्लिशमध्ये अशा काही फ्रेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये हे अ आणि यांचा वापर होतो. जसं की मेक अ नॉईज, आहे का नाही, आवाज उठवा, मेक अ नॉईज. नंतर हॅव अ चान्स, आणि नंतर काय दिलं, इन अ रेग. रेग म्हणजे काय, राग. लक्षात ठेवा, रेग म्हणजे काय, राग. रेग म्हणजे राग. ठीक आहे, रेग म्हणजे काय, राग. तर हे रेगचा अर्थ बघा, लक्षात ठेवा, रेगचा अर्थ आहे राग. रेग म्हणजे काय, राग. तर अशा लक्षात ठेवा, मेक अ नॉईज, हॅव अ चान्स आणि इन अ रेग असे काही फ्रेजेस आहेत, त्याच्यामध्ये यांचा वापर होतो. म्हणजे जर का तुम्हाला मेक डॅश नॉईज आलं तर लक्षात ठेवा तिथं काय वापरायचं आहे, अ वापरायचा आहे. जर का तुम्हाला आलं इन डॅश रेग तर काय लिहायचे तुम्हाला, इन रेग. पण TCS IBPS जे सरळ सेवा एक्झाम आहे त्याच्यामध्ये ह्याचा क्वचितच वापर होतो, पण नियम आहे तर घ्यावाच लागेल, म्हणून हा आपण नियम घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे 3 नियम झाले. आता थोडंसं वळूया आपण द कडं. ठीक आहे, मला वाटतं आता अ आणि ॲन तुम्हाला समजला असेल, अ आणि ॲनचा अर्थ समजला असेल, तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया. तो म्हणजे काय, द. द चा अर्थ तुम्हाला मगाशी सांगितलं, द चा अर्थ एकमेव. मग तो एकमेव सिंग्युलर शब्द पण असेल किंवा एकमेव अनेक वचन पण असेल, पण त्याचा अर्थ काय, ओनली, आहे का नाही, एक.
एक म्हणजे एकमेव, ओनली म्हणजे काय, एकमेव, स्पेसिफिक म्हणू आपण. सगळ्यात बेस्ट काय अर्थ, स्पेसिफिक, की हा स्पेसिफिक आहे बाबा, ही गोष्ट कशी आहे, स्पेसिफिक आहे, निश्चित आहे, म्हणून त्याला डेफिनेट आर्टिकल म्हणतो. आणि ह्याचा वापर मात्र कुठं होतो, काउंटेबल नाउनच्या अगोदर पण होतो आणि अनकाउंटेबल नाउनच्या अगोदर पण होतो. तो कसा होतो ते सगळं आपल्याला बघायचंय. तर लक्षात ठेवा, द चा अर्थ निश्चित आहे का नाही, निश्चित एखादी गोष्ट सांगायची असेल तिथं द चा वापर होतो. चला बघू मग, एक एक नियमच आहे त्याचे. पहिला नियम घेऊ आपण, सेकंड टाइम इंट्रोडक्शन करताना द चा वापर करतात, आहे का नाही. म्हणजे काय, सेकंड टाइम इंट्रोडक्शन करताना म्हणजे काय, पहिल्यांदा इंट्रोडक्शन केलं मगाच आठवा, दिस इज अ बॉय, पहिलं इंट्रोडक्शन झालं, हा एक मुलगा आहे. पण डबल जर त्याचा उच्चार करायचा असेल, कारण का आता एकदा आपलं बोलून झालंय, जसं की बघा, दिस इज अ बॉय आहे का नाही, एकदा सांगितलं काय, हा एक मुलगा आहे. आता हा एक मुलगा आहे हे सांगितलं की आपल्याला कळालं, काय कळालं, की तो मुलगा आहे, हे तर कळालं आपल्याला, मुलगी नाहीये, काय कोण आहे तो, मुलगा आहे, हे कळालं. आता कळालं म्हणजेच काय, पहिलं वाक्य उच्चारल्यानंतर आपल्याला आकलन झालं की हा मुलगा आहे आणि त्या मुलाबद्दल आपल्याला माहिती मिळाली की हा मुलगा आहे. आता तो मुलगा आपल्यासाठी डेफिनेट झाला, निश्चित झाला, कळालं आपल्याला, त्याचं जेंडर कळालं, कोण आहे, तो मुलगा आहे, एवढं कळालं. आता नेक्स्ट टाइम आपण काय म्हणणार, दिस इज अ बॉय, द बॉय इज व्हेरी पुअर, आहे का नाही, हा एक मुलगा आहे आणि तो मुलगा कसा आहे, गरीब आहे. आता मला सांगा, हा जो बॉय आहे का नाही, हा बॉय कोणता आहे, पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला ओळख झाली त्याची की तो मुलगा आहे आणि तो मुलगा कसा आहे, गरीब आहे. मग मला सांगा, ज्यावेळेस मी इथं बॉय म्हणतोय त्यावेळेस स्पेसिफिक त्या बॉय बद्दल बोलतोय का नाही, की तो जो मुलगा मी तुम्हाला दाखवला होता त्या मुलाबद्दलच मी सांगतोय. सगळे मुलं काही गरीब नाहीयेत, ह्या जगातले सगळे मुलं गरीब आहेत का नाही, पण ज्यावेळेस मी इथं बॉय म्हणतोय का नाही नेक्स्ट टाइम, त्यावेळेस तो बॉय कोणता झाला, स्पेसिफिक. आता मी तुम्हाला दाखवला का नाही हा मुलगा, तर तो मुलगा गरीब आहे का नाही, तो मुलगा कसा आहे, गरीब आहे. म्हणजे ज्यावेळेस सेकंड टाइम इंट्रोडक्शन करतो त्यावेळेस त्या नामाच्या अगोदर काय वापरतो आपण, द हे आर्टिकल वापरतो. समजलं का, खूप सोपं एकदम. द कधी वापरायचा, ज्यावेळेस त्या एखाद्या व्यक्तीची त्याची एखादी माहिती आपल्याला कळाली असेल किंवा त्याचा आपल्याला संदर्भ मिळाला असेल, त्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला कन्फर्मेशन मिळाली असेल, माहिती झाली असेल, त्याचा नेक्स्ट टाइम सांगताना आपण द वापरतो. बघा, दिस इज अ बॉय, हे जगातले सगळे जे मुलं आहेत त्याच्यापैकी तो एक मुलगा आहे. नक्की आपल्याला माहिती नव्हतं, त्याचं नाव वगैरे काहीच माहिती नव्हतं, पण त्याच्याबद्दल माहिती आपल्याला नव्हती की तो कोणता मुलगा आहे, कसा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, किती वर्षाचा आहे. पण नेक्स्ट टाइम कळालं कोणता, द बॉय, त्या बॉय बद्दल सांगतोय. आता मला सांगा, इथं जर म्हणलं असतं मी, दिस इज अ बॉय इज व्हेरी पुअर, आहे का नाही, एक मुलगा आहे, एक मुलगा खूप गरीब आहे का, एक मुलगा खूप गरीब आहे, तर ह्याचा अर्थ काय झाला, एक मुलगा गरीब आहे, पण नेमका तो मी सांगितलं तोच मुलगा गरीब आहे का दुसरा मुलगा गरीब आहे हे आपल्याला कळणार नाही. पण ज्यावेळेस मी म्हणलं दिस इज अ बॉय, हा एक मुलगा आहे आणि तोच मुलगा गरीब आहे, त्यावेळेस कळालं तुम्हाला की गरीब असणारा मुलगा तोच आहे जो की मी तुम्हाला दाखवलाय. म्हणून लक्षात ठेवा, सेकंड टाइम इंट्रोडक्शन करताना द वापरतात. बघा, शी इज अन आर्टिस्ट, आहे का नाही, ती एक आर्टिस्ट आहे. द आर्टिस्ट इज व्हेरी ऑनेस्ट, ती खूप ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे. आता द आर्टिस्ट म्हणले कळालं तुम्हाला मी कोणाबद्दल बोलतोय, तर ही जी आर्टिस्ट होती की नाही शी, तर त्या शी बद्दल बोलतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं पहिला काय नियम आहे द चा, सेकंड टाइम इंट्रोडक्शन करताना द चा वापर करावा. चला पुढे बघूया, एखाद्याला दुसऱ्याची उपमा देताना द वापरतात. खूप महत्वाचा नियम आहे बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. जसं की काय म्हणू आपण त्याला, दोन व्यक्ती आहेत, समजा ही एक व्यक्ती आणि ही एक व्यक्ती, ठीक आहे, दोन व्यक्ती आहेत. आता मगाशी सांगितलं तुम्हाला, प्रॉपर नाउनच्या अगोदर आपण द वापरत नाही. द अनंत, द उमेश, द महेश असं आपण म्हणत नाही, आहे का नाही, कारण का ऑलरेडी ते प्रॉपर नाव आहे. स्पेसिफिक सांगायची गरज आहे का त्याला द लावून, नाही. अनंत फड म्हणलं की कळतं, हा मी आहे अनंत फड, आहे का नाही, किंवा महेश फड म्हणलं की कळतं, हा माझा भाऊ आहे महेश फड. स्पेसिफिक नावाच्या अगोदर, प्रॉपर नावाच्या अगोदर द वापरत नाहीत, आहे का नाही. पण इथं काय सांगितलंय, ज्यावेळेस एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे प्रॉपर नावाची दुसऱ्या प्रॉपर नावाला उपमा द्यायची, जसं की म्हणू आपण पुणे इज द वाराणसी ऑफ महाराष्ट्र, म्हणजे पुणे कसं आहे, सांस्कृतिक शहर आहे का नाही, तर पुणे काय आहे, महाराष्ट्राचं वाराणसी. वाराणसी तुम्हाला माहित असेल शहर, एकदम काय म्हणू आपण धार्मिक शहर आहे वाराणसी. पण जर का मला म्हणायचंय पुणे हे शहर कसं आहे, वाराणसी, कोणाचं, महाराष्ट्राचं, त्यावेळेस काय म्हणणार मी, पुणे इज द वाराणसी ऑफ महाराष्ट्र. खरं तर वाराणसी प्रॉपर नाव नाही, प्रॉपर शहराचं नाव झालं का नाही, मग प्रॉपर नावाच्या अगोदर द वापरतो का आपण, नाही, पण इथं वापरणार. आणखीन एक उदाहरण घेतो बघा, जसं भाऊ कदम इज द जॉनी लिव्हर ऑफ मराठी फिल्म इंडस्ट्री, आहे का नाही. भाऊ कदम हे काय आहे, तर मराठी फिल्म इंडस्ट्रीचे जॉनी लिव्हर आहेत. आता बघा, भाऊ कदम हे प्रॉपर नाव नाही, एका विशिष्ट व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती असेल, भालचंद्र कदम, कॉमेडी ऍक्टर आहेत. दुसरं जॉनी लिव्हर हे पण तुम्हाला माहिती असेल, हे पण प्रॉपर नाव नाही. म्हणजे भाऊ कदम असू द्या, अगर जॉनी लिव्हर असू द्या, प्रॉपर नाव नाही. मग प्रॉपर नावाच्या अगोदर द घ्यायला पाहिजे का, नाही घेत आपण, द घेतच नाही. पण इथं मात्र द घेतला, कारण का, भाऊ कदमला कोणाची उपमा दिली, या जॉनी लिव्हरची उपमा दिली.
आणि जॉनी लिव्हरची ज्यावेळेस आपण उपमा देतो म्हणजे एकाला दुसऱ्या व्यक्तीची उपमा देतो त्यावेळेस उपमा देताना त्याच्या अगोदर द घेतात. म्हणून काय लिहिलं, भाऊ कदम इज द जॉनी लिव्हर ऑफ मराठी फिल्म इंडस्ट्री. तेच मग सांगितलं पुणे इज द वाराणसी ऑफ महाराष्ट्र. बघा पुणे पण प्रॉपर नाउन झालं, वाराणसी पण प्रॉपर नाउन झालं, पण पुण्याला उपमा कोणाची दिली, वाराणसीची दिली. मग काय म्हणलं, पुणे इज द वाराणसी ऑफ महाराष्ट्र, आहे का नाही. जसं की म्हणू आपण विराट इज द सचिन तेंडुलकर ऑफ इंडियन टीम, आहे का नाही. विराट इज द सचिन तेंडुलकर ऑफ इंडियन टीम म्हणजे विराट कोहली जो आहे तो कोण आहे, इंडियन टीमचा सचिन तेंडुलकर आहे. जस्ट मी वाक्य म्हणून घेतोय, आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाहीये की कोण कसा आहे, फक्त आपण वाक्य समजून घेण्यासाठी ते वाक्य घेतले. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा नियम बघू. 2 नियम झाले बघा, एकदम सोपं. सेकंड टाइम इंट्रोडक्शन करताना आणि दुसरा काय, एखाद्याला दुसऱ्याची उपमा देताना. चला पुढे बघूया. पुढचा नियम काय, हा ROSD. आता लक्षात ठेवा ROSD. आता तुम्ही म्हणाल हे ROSD काय आलं, तर लक्षात ठेवा ROSD म्हणजेच काय आहे, R म्हणजे रिव्हर, ठीक आहे, ROSD. आर म्हणजे काय, रिव्हर म्हणजे नदीच्या नावाच्या अगोदर द घेतात. ओ म्हणजे काय, ओशियन महासागर. नंतर एस म्हणजे काय, सी म्हणजे समुद्र. आणि डी म्हणजे काय, डेझर्ट, त्याला काय म्हणू आपण, वाळवंट. डेझर्ट म्हणजे काय, वाळवंट. तर हे ROSD कीवर्ड लक्षात ठेवा. कोणता, ROSD. ह्यांच्या नावाच्या अगोदर द वापरतात. जसं की बघा इथं बघा, रिव्हर हे ROSD दिसतंय का तुम्हाला, ROSD. आर म्हणजे रिव्हर, ओ म्हणजे ओशियन, एस म्हणजे सी आणि डी म्हणजे डेझर्ट. बघा नदी, जसं की म्हणू आपण गंगा, काय म्हणणार, द गंगा, आहे का नाही. काय म्हणणार, द गंगा. कारण का, ते स्पेसिफिक नदीचं नाव आहे. मी जर म्हणलं फक्त रिव्हर तर कळलं ना रिव्हर कोणती, पण ज्यावेळेस मी म्हणलं गंगा, आहे का नाही, स्पेसिफिक नाव झालं. पण अगोदरच आपण सांगितलं होतं स्पेसिफिक नावाच्या अगोदर द घेत नाहीत, पण हे त्याला अपवाद आहेत म्हणून इथं नियम घेतला येतो. कोणता, ROSD. ROSD आला की तिथं द घ्यायचा. बघा कसं, द गंगा स्पेसिफिक नाव आहे, माहितीची नदी आहे म्हणून आपण तिथं द गंगा म्हणणार. द गोदावरी, आहे का नाही, रिव्हरचं नाव आहे गोदावरी, गंगा. कावेरी घ्या, द कावेरी, द ब्रह्मपुत्रा. तर नद्यांच्या अगोदर, नावांच्या अगोदर द वापरतात. चला पुढे बघू. ओ म्हणजे काय, ओशियन. तर ओशियनचं बघा महासागर असतं, जसं की द इंडियन ओशियन, द पॅसिफिक ओशियन. 4 महासागर तुम्हाला माहितीच असतील, आहे का नाही. तर हे बघा पॅसिफिक असू द्या, इंडियन असू द्या, ह्यांच्या नावाच्या अगोदर द वापरतात, आहे का नाही. काय, द वापरतात, कारण का स्पेसिफिक आहे ते आपल्याला सांगायचंय, द. नंतर समुद्र, बघा समुद्र आहे जसं की द डेड सी, द ब्लॅक सी, द कॅस्पियन सी. कोणताही असू द्या, जे सी समुद्र आहेत का नाही, तर या समुद्राच्या नावाच्या अगोदर द वापरतात. द ब्लॅक सी, द कॅस्पियन सी, आहे का नाही, हे सगळे द वापरतात. आणि डेझर्ट, डेझर्ट म्हणजे काय, वाळवंट. बघा काय म्हणतंय, द थार डेझर्ट, द सहारा डेझर्ट, इथं द वापरायचं. काय वापरायचं, इथं द वापरायचं. थार डेझर्ट असेल, सहारा वाळवंट असेल, कोणतंही वाळवंटाच्या नावाच्या अगोदर द वापरायचं. अशा प्रकारे ROSD लक्षात ठेवा. रोज, आहे का नाही, रोज असतं का नाही, रोज म्हणजे गुलाब, तसं ROSD हे लक्षात ठेवा. तर ROSD च्या नावाच्या अगोदर द वापरतात. पुढचं बघा, रूल नंबर 4. अनेक पर्वतरांगापासून बनलेल्या पर्वताच्या नावापूर्वी द चा वापर होतो, परंतु शिखराच्या नावाच्या अगोदर मात्र त्याचा वापर करू नये. द चा काय ते मी तुम्हाला सांगतो. बघा शिखर म्हणलं की काय असतं, एकच टोक. जसं की कळसुबाईचं शिखर, बघा मी जर म्हणलं कळसुबाईचं शिखर तर ते एकच असतं, असं मोठा डोंगर असतो, त्याला टोक असतं बघा, आहे का नाही. आणि ज्यावेळेस म्हणतो हिमालय किंवा सह्याद्री, तर त्याचा अर्थ काय, अशा वेगळ्या रांगा आलेल्या असतात, आहे का नाही, अशा वेगळ्या रांगा, इकडून पण काहीतरी आलेत, असे सगळे मिळून ह्याला काय म्हणतो आपण, सह्याद्री. ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणू आपण, सह्याद्री. किंवा ह्या सगळ्या रांगांना मिळून काय म्हणू आपण, हिमालय. हिमालय म्हणजे असा एक मोठा डोंगर आहे का एकदम वर गेला आकाशातून खाली आला नाही, तेवढा उंच तो नाही, त्याला काय म्हणतो आपण, माउंट, आहे का नाही, शिखर म्हणतो. तर लक्षात ठेवा, हे ज्यावेळेस आपण हिमालय म्हणतो, सह्याद्री म्हणतो, हे वेगवेगळ्या पर्वत रांगापासून एकत्र असतात, एकत्र बनलेले असतात, आहे का नाही, वेगळ्या पर्वत रांगापासून एकत्र बनलेले असतात. तर इथंच लॉजिक आहे. मग कोणतीही गोष्ट असू द्या, लक्षात ठेवा द कधी वापरायचं, कोणतीही गोष्ट असू द्या, ज्यावेळेस ती वेगळ्या पार्ट्स पासून बनलेली असते, वेगळ्या भागांपासून बनलेली असते, तर त्यावेळेस त्याला द वापरायचं. लक्षात ठेवा, कधी द वापरायचं, ज्यावेळेस एखादी गोष्ट वेगळ्या भागांपासून एकत्र येऊन एक बनलेली असेल, त्यावेळेस तिथं द वापरायचं, आहे का नाही. आणि समजा ऑलरेडी एक माउंट आहे, जसं की म्हणलं आपण माउंट एव्हरेस्ट, माउंट कळसुबाई, आहे का नाही, शिखरांचे नाव आहे ते. हे शिखर म्हणजे काय, एकच डोंगर असतो, एकदम टोकदार वर असतो, ह्यांच्या काही पर्वतरांगा वगैरे नसतात, एकच असतो असा डोंगर, आहे का नाही, मोठं पर्वत
असतो तो. तर ह्या शिखराला काय म्हणतात? माउंट एव्हरेस्ट, माउंट कळसुबाई म्हणतो आपण, आहे का नाही. पण ह्यांच्या नावाच्या अगोदर द वापरायचा नाही. कारण का? ते प्रॉपर नाव नाहीत. कारण का? ते अनेक रांगांपासून बनलेत का? नाही, म्हणून त्याला द म्हणायचं नाही. तर अनेक गोष्टीपासून एकत्र जी गोष्ट बनते त्याला द वापरतात. बघा आता एक एक घेऊ आपण. जसं की म्हणलं आता तुम्हाला द हिमालय, वेगळ्या पर्वतरांगापासून एकत्र आला हिमालय आणि त्याचा एक हिमालय असा तयार झालाय म्हणून त्याच्या अगोदर द वापरला. द आल्प्स, आल्प्स हे पर्वत आहेत माहिती का नाही तुम्हाला, युरोप मधले, तर आल्प्सच्या अगोदर पण द घेतला. नंतर बघा माउंट एव्हरेस्ट, हा मात्र माउंट म्हणजे काय? शिखर. माउंट आबू आहे का नाही राजस्थान मधलं, माउंट एव्हरेस्ट, माउंट कळसुबाई महाराष्ट्रातलं, हे माउंट म्हणजे काय? शिखर असतात आणि शिखर एकच असतं म्हणून ह्या शिखराच्या नावाच्या अगोदर द वापरत नाही. ठीक आहे, काय? द वापरत नाही. पण तिथं आपण नो आर्टिकल केलेलं आहे. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. चला पुढचं बघूया. बघा, देशाच्या नावापूर्वी द तेव्हाच लागते जेव्हा तो देश अनेक बेट, राज्य, विभाग, इथं पण तेच फॉर्म्युला आहे. खरं तर आपण देशाच्या नावाच्या अगोदर द वापरत नाही. आपण म्हणतो का द इंडिया इज माय कंट्री? नाही, काय म्हणतो? इंडिया इज माय कंट्री. पहिलंच वाक्य काय? इंडिया इज माय कंट्री. तर पहिला जो शब्द आहे तो कसा आहे? इंडिया. द इंडिया नाही, आहे का नाही? द इंडिया नाही. आणखीन काय म्हणू आपण त्याला? द अफगाणिस्तान नाही, आहे का नाही? असं कधीच नसतं. कारण का? ते स्पेसिफिक प्रॉपर नाव नाही, त्याच्या अगोदर द वापरत नाही. मग असे कोणते देश आहेत की त्यांच्या नावाच्या अगोदर द वापरतात? तर लक्षात ठेवा, जे देश अनेक भागापासून एकत्र झालेत, अनेक बेटांपासून एकत्र बनलेले आहेत, किंवा काय म्हणू आपण त्याला 3-4 बेटांना मिळून एकच देश म्हणतात. अशा प्रकारे अनेक बेटांपासून, अनेक भागांपासून, जसं की युएसए आहे बघा, आहे का नाही? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, नावच काय? युनायटेड स्टेट्स, म्हणजे अनेक स्टेट्सचं युनाइट बनलेलं ते आहे म्हणून त्याला युनायटेड, द युनायटेड म्हणतो आपण, द युएसए. किंवा जसं की म्हणू आपण त्याला नेदरलँड्स, अनेक आयलँड बेटांचं ते बनले. किंवा काय म्हणू आपण त्याला छोट्या छोट्या बेटांपासून एखादा देश बनला असेल तर त्याच्या नावाच्या अगोदर पण द वापरायचा. तर लक्षात ठेवा, देशाच्या नावाच्या अगोदर द कधी वापरायचा? जर का तो देश अनेक पार्ट्स किंवा अनेक बेटांपासून एकत्र बनलेला असेल तर तिथं द वापरायचा. आणि आणखीन एक गोष्ट आहे, जर का नावामध्ये काय असेल बघा, रिपब्लिक किंवा किंगडम हे शब्द असतील, रिपब्लिक किंवा किंगडम हे दोन शब्द असतील. कारण का? रिपब्लिकचा अर्थ तोच आहे की अनेक भागापासून एकत्र बनलेला, रिपब्लिक झालेला, आणि किंगडमचा पण अर्थ आहे की त्याचे वेगळे जे हिस्से आहेत त्याचं एकत्र साम्राज्य बनलेला. म्हणून लक्षात ठेवा, वेगळे राज्य असेल, बेट असेल, विभाग, ह्या सगळ्यापासून एकत्र बनलेला जो देश असतो त्याला म्हणतात, काय म्हणू आपण, त्याच्या नावाच्या अगोदर द वापरतात. आणि नावामध्ये रिपब्लिक आणि किंगडम पण असला पाहिजे. ठीक आहे, चला बघू मग आता. जसं की युएसए, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हे शब्द आता लक्षात ठेवा. युएसए, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, भले उच्चार युनायटेड य सारखा होतोय पण लक्षात ठेवा युनायटेड झालेलं ते स्टेट आहे का नाही? अनेक स्टेटचं एकत्रीकरण झालेलं आहे म्हणून त्याच्या अगोदर द वापरतात. युके, आहे का नाही? युनायटेड किंगडम नावच आहे, युनायटेड किंगडम, आणि किंगडम पण आला शब्द बघा, आहे का नाही? आणखीन सोबत झालं. आणि युके तुम्हाला माहित असेल, ते वेल्स असेल, हे 2-3 एकत्र बनवून तो युके बनतो, इंग्लंड, वेल्स वगैरे. तर लक्षात ठेवा, द युके काय होईल? द युके. युएई, आहे का नाही? युनायटेड अरब एमिरेट्स, युएई, छोटे छोटे बेट आहे त्याच्यामध्ये म्हणून त्याला काय म्हणलं? द युएई. नंतर बघा द युएसएसआर, माहित असेल तुम्हाला, सोव्हिएत रशियन, जो की आता नाहीये पण अगोदर काय झाला होता, तो 15-16 देशांचा एकत्र झाला होता म्हणून त्याला काय म्हणणार? द युएसएसआर, अनेक देशांचं एकत्रीकरण झालेला. नेदरलँड्स, आहे का नाही? अनेक भागापासून बनला, हा शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल नेदरलँड्स कसं काय आला? नेदरलँड्स, ठीक आहे. द आयरिश रिपब्लिक, बघा नावात रिपब्लिक आहे, किंगडम किंवा रिपब्लिक नाव आलं की द लागतं, द आयरिश रिपब्लिक. पण द इंडिया नाही, द इंडिया इज माय कंट्री होत नाही. तर लक्षात ठेवा, हे देश लक्षात ठेवा, या देशांच्या नावा अगोदरच काय? द हा आर्टिकल लागतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. रूल नंबर 6, युनिक वस्तूच्या नावापूर्वी द वापरावे, आहे का नाही? युनिक म्हणजे काय? युनिक आहे ती दुसरी कुठंच नाही, युनिक आहे, स्पेसिफिक आहे, ती कुठंच नाहीये दुसरीकडं. अशा ज्या वस्तू म्हणजे काय? बिल्डिंग, आहे का नाही? मोठ्या ज्या बिल्डिंग आहे त्यांच्या नावाच्या अगोदर द वापरतात, कारण का? तेवढा त्यांना मान दिला पाहिजे. जसं की बघा द ताजमहल, फक्त ताजमहल नाही म्हणायचं, काय म्हणायचं? द ताजमहल, कारण का? ती फेमस वस्तू आहे, स्पेसिफिक आहे, युनिक आहे. नंतर द रेड फोर्ट, लाल किल्ला, कसा? युनिक आहे का नाही? म्हणून तिथं द वापरलं. द गेटवे ऑफ इंडिया, आहे का नाही? कोणतंही घ्या, जे स्पेसिफिक वास्तू आहे त्या वास्तूंच्या नावात, जसं ताजमहल म्हणलं आपण, स्पेसिफिक वास्तू आहे, युनिक आहे म्हणून त्यांच्या नावाच्या अगोदर द वापरायचं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. रूल नंबर 7, पॉलिटिकल पार्टीच्या नावाच्या अगोदर द वापरायचं. असं लक्षात ठेवायचं, हे राजकीय लोक असतात का नाही, हे खूप हुशार आहेत, जणू काय आम्हीच महान आहेत, तर ह्या अशा महान लोकांच्या नावाच्या अगोदर द वापरायचं, असं लक्षात ठेवा. हे काँग्रेस असेल, बीजेपी, आपल्याला राजकारणात नाही पडायचं, आपल्याला फक्त ग्रामरचे मार्क मिळाले पाहिजेत. तर लक्षात ठेवा, हे पॉलिटिकल पार्टीवाले लोक कसे आहेत? एकदम स्वतःला युनिक समजतात, एकमेव समजतात, म्हणून एकमेव किंवा युनिक वस्तूच्या नावाच्या अगोदर, निश्चित नावाच्या वस्तूच्या नावाच्या अगोदर काय करतो आपण? द वापरतो. म्हणून लक्षात ठेवायचं, द वापरायचं. काय? द बीजेपी, द काँग्रेस पार्टी, आहे का नाही? द बीजेपी किंवा द काँग्रेस पार्टी. ठीक आहे, चला पुढे बघा.
रूल नंबर 8, सीझनच्या नावापूर्वी द वापरावे. सीझन म्हणजे कोणते, मग समर असेल, विंटर असेल. आता इथं पण परत तेच लॉजिक आहे. कोणतं लॉजिक आहे बघा, समर ऋतू असेल, उन्हाळा असेल किंवा पावसाळा असेल, कोणताही असू द्या, आहे का नाही, किंवा विंटर असेल, कोणताही असू द्या. हे जे ऋतू आहेत कशापासून बनलेत, हे 4-4 महिन्यापासून बनलेत. जसं की म्हणू आपण जून ते सप्टेंबर काय असतो, हा पावसाळा असतो. किंवा जर का उन्हाळा म्हणलं आपण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे कसा असतो, हा उन्हाळा असतो. म्हणजे 3-4 महिन्याचे ऋतू बनत आहेत. म्हणजे काय, छोट्या छोट्या पार्टची एक गोष्ट बनते का नाही, मगाची गोष्ट लक्षात ठेवा. छोट्या छोट्या पार्टपासून एक वस्तू बनली की त्याला द वापरतात. इथं पण काय झाले, 3-4 महिन्याचा मिळून एक ऋतू तयार होतोय म्हणून इथं द वापरायचं. इथं बघा काय, द समर आहे का नाही, किंवा द विंटर. द समर असू द्या किंवा द विंटर असू द्या, हे ऋतू आहेत 3-4 महिन्यापासून एकत्र आलेत म्हणून त्यांच्या अगोदर द वापरतात. पुढचं बघा, पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावापूर्वी द वापरावे. हा, जे पवित्र ग्रंथ आहेत ते युनिक आहेत आपल्यासाठी. कसे आहेत, युनिक आहेत. जसे की म्हणतो आपण रामायण असेल, द रामायण आहे का नाही, नंतर द महाभारत, हे ग्रंथ आहेत आपल्यासाठी, पवित्र ग्रंथ आहेत. किंवा ख्रिश्चन धर्मियांचं कोणतं, द बायबल असेल, आहे का नाही, किंवा कुराण असेल, द कुराण. अशा प्रकारे हे पवित्र धार्मिक ग्रंथ आहेत, त्यांच्या नावाच्या अगोदर आपण द वापरतो. कारण का, युनिक आहे ते. द महाभारत, द बायबल, काही असू द्या. चला पुढे बघूया, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या नावापूर्वी द वापरावे. कळालं का, काय म्हणते, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत, मग तो तबला असेल, पियानो असेल, गिटार असेल, काही असू द्या, तर ह्यांच्या नावाच्या अगोदर द वापरायचं. कारण का, म्युझिक हे युनिक असतं असं म्हणतात, आहे का नाही. युनिक म्हणजे कुठं जरी गेलात तुम्ही आणि तुम्ही जर म्युझिक ऐकलं तर तुम्हाला तोच आनंद मिळणार आहे जो की तुम्ही अगोदर घेत होतात. म्हणजे म्युझिक हे काय सगळ्यात पवित्र मानलं जातं. जर का तुम्हाला माइंड रिफ्रेश करायचं असेल तर म्युझिक ही सगळ्यात बेस्ट थेरपी आहे. तर बघा, युनिक आहे ही गोष्ट. म्युझिक आहे का नाही, ते आपल्या सायकोलॉजीसाठी युनिक वस्तू आहे. तर बघा, म्हणून इथं गिटार असेल, पियानो असेल, काही असू द्या, जे वाद्य आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, तर त्यांच्या अगोदर द वापरतात. रूल नंबर 11 काय सांगतो, डिरेक्शन, दिशांच्या नावापूर्वी द वापरावे. कारण का, 4 ज्या दिशा आहेत त्याच्यापैकी स्पेसिफिक युनिक अशी सांगायची आपल्याला. कोणती, ईस्ट पूर्व, वेस्ट पश्चिम, आहे का नाही, किंवा काय म्हणू आपण त्याला नॉर्थ किंवा साऊथ, काही असू द्या. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा, जर का तुम्हाला दिशा कळायची, एखाद्या मॅप समोर तुम्ही उभा राहिलात, समोर तुमच्या भिंतीच्या समोर मॅप आहे आणि तुम्ही ऑपोजिट साईडला उभे राहिला, तर लक्षात ठेवा उजवी साईड नेहमी पूर्व असते. काय असते, उजवी साईड. समजा समोर भिंत आहे, समोर भिंतीला असा एक मॅप चिटकवलेला आहे तुम्ही आणि त्या मॅपकडे तुम्ही बघताय, तर लक्षात ठेवायचं उजवी साईड ही पूर्व असते, लेफ्ट साईड ही पश्चिम असते, आहे का नाही. तर लक्षात ठेवा, इथं तेच सांगितलंय, दिशा युनिक सांगायची आपल्याला की तुला ईस्टलाच जायचंय, द ईस्ट, द वेस्ट, आहे का नाही. अशा प्रकारे दिशा युनिक आहेत म्हणून तिथं द ईस्ट किंवा द वेस्ट वापरतो. चला पुढचं बघूया, सुपरलेटिव्ह डिग्री. हे तर सगळ्यांना माहिती असेल, सुपरलेटिव्ह डिग्री असते का नाही, द बेस्ट, आहे का नाही. तर हे सुपरलेटिव्ह डिग्री झाली. इथं म्हणतो बघा, ही इज द बेस्ट पर्सन. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये नेहमी हे बेस्ट असेल किंवा क्लेवरेस्ट असेल किंवा टॉलेस्ट असेल, काही असू द्या, ह्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर हे द वापरतात. द बेस्ट, आहे का नाही. यू आर द टॉलेस्ट, बघा परत आलं, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द वापरतात. एकदम हा तर सोपा नियम झाला. पुढचं बघूया, न्यूजपेपर किंवा मॅगझिनच्या नावापूर्वी द वापरावे. कारण का, ते सगळ्या मॅगझिन मध्ये किंवा सगळ्या न्यूजपेपर मध्ये ती युनिक आहे असं आपल्याला सांगायचंय. बघा, जसं की द इंडियन एक्सप्रेस. आता काय सांगितलं आपण, इंडियन एक्सप्रेस, स्पेसिफिक सांगितलं, युनिक सांगितलं. तोच न्यूजपेपर कोणता बघा, द इंडियन एक्सप्रेस. इंग्लिश पेपर भरपूर आहे, त्याच्यापैकी कोणता, द इंडियन एक्सप्रेस. किंवा द हिंदू, बघा नावच असतं वर, काय, द हिंदू. तर अशा प्रकारे न्यूजपेपर अगर मॅगझिनच्या नावाच्या अगोदर द वापरतात. एखाद्या वर्गाचा प्रतिनिधी म्हणून आल्यास पूर्वी द वापरावे. आता हे सगळ्यात महत्वाचं, ह्याला स्टार करून ठेवा. असे 2-3 नियम आहेत की जे खूप महत्वाचे, त्याच्यापैकी हा एक आहे. बघा काय म्हणतंय, एखादा नाऊन असेल पण ते नाऊन काय म्हणतंय, एखाद्या वर्गाचा प्रतिनिधी म्हणून आल्यास पूर्वी द वापरायचं. काय ते तुम्हाला सांगतो. जर का मी समजा एखाद्या माणसाला भेटलो काल, मी काय म्हणणार, आय मेट अ मॅन, आहे का नाही. काय म्हणलं मी, आय मेट अ मॅन, मी एका माणसाला भेटलो. आता इथं आय मेट अ मॅन म्हणलं मी, आहे का नाही. कारण का, तो स्पेसिफिक माणूस होता का, नाही, त्याचं नाव वगैरे काहीच माहिती नव्हतं. आय मेट अ मॅन असं म्हणलं मी. पण जर का मला म्हणायचंय की माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, आता मला सांगा, इथं माणूस हा सामाजिक प्राणी आहे, ह्या वाक्यामध्ये माणूस हा जो माणूस आहे तो स्पेसिफिक कोणता आहे का, ज्याला मी काल भेटलो, नाही. तो असा कोणता स्पेसिफिक आहे का जो माझ्या शेजारी राहतो, नाही. तर हे मॅन जो आहे का नाही, तो मॅन काय झाला, हा पूर्ण ह्याचा रिप्रेझेंटेटिव्ह झाला. कोणाचा, वर्गाचा प्रतिनिधी झाला. आणखीन उदाहरण सांगतो तुम्हाला. जर का मला म्हणायचंय की ॲनिमल कसे एकदम चांगले असतात, आहे का नाही, ॲनिमल कसे चांगले असतात, पण मला जर सांगायचं त्याच्यापैकी समजा एक जात घेतली मी, कोणती जात घेतली, समजा काऊ, आहे का नाही, गाय घेतली.
काऊ इज अ काइंड ॲनिमल आहे का नाही. काऊ कसं आहे, एक गरीब काय म्हणून आपण त्याला प्राणी आहे. काऊ म्हणजे गाय कशी एक गरीब काय म्हणून आपण त्याला प्राणी आहे. पण मला जर म्हणायचंय मी काल एक गाय पाहिली, मी काय म्हणणार आय सॉ अ काऊ आहे का नाही. काय म्हणलं मी, आय सॉ अ काऊ, मी काल एक गाय पाहिली आहे का नाही. आय सॉ अ काऊ, मी काल एक गाय पाहिली. कारण का ती नक्की माहित नव्हती कोणाची आहे काय माहिती नाही, रस्त्यावर सहज दिसली म्हणून म्हणलं की तुम्हाला एक गाय मी पाहिली. पण मी ज्यावेळेस म्हणतो की काऊ इज अ काय म्हणू आपण त्याला काइंड ॲनिमल, त्यावेळेस इथं काऊ जो आहे का नाही तो एक कोणती तरी गाय नाही झाली की ह्या मालकाची गाय आहे किंवा माझ्या शेजारच्याची ती गाय आहे, हे नाही झालं. इथं काऊ हा काय झाला, वर्गाचा प्रतिनिधी झाला. गाय ही जी जात आहे का नाही त्याचा हा प्रतिनिधी झाला. कोणता शब्द, काऊ. तर लक्षात ठेवा अशा वेळेस ज्यावेळेस एखादा शब्द वर्गाचा प्रतिनिधी म्हणून येतो त्यावेळेस इथं द वापरतात. बघा इथं उदाहरणासहित घेऊ. द कॅमल इज व्हेरी युजफुल ॲनिमल इन डेझर्ट एरिया. म्हणजे डेझर्ट एरियामध्ये हा जो कॅमल असतो का नाही, कॅमल. आता मला सांगा इथं कॅमल म्हणजे एखादा कोणता उंट आहे का, की जो समजा माझ्या मित्राचा उंट आहे त्या उंटाबद्दल मी बोलतोय का, किंवा एखादा रस्त्यावर मला काल उंट दिसला त्या एका उंटाबद्दल मी बोलतोय का, स्पेसिफिक त्या उंटाबद्दल बोलतोय का, नाही. तर हा उंट म्हणजे काय झाला, उंट जी जात आहे का नाही त्याचा प्रतिनिधी झाला. हा जो शब्द आहे का नाही कॅमल, इथं काय झाला, त्या जातीचा प्रतिनिधी झाला. जर का मी म्हणलं असतं हा मी काल एक उंट पाहिला, मी काय म्हणलं असतं, आय सॉ अ कॅमल आहे का नाही, मी काल एक उंट पाहिला. मान्य, कारण का उंट मोजतात, एक उंट दोन उंट काउंटेबल नाव नाही, आणि कॅमल आहे का नाही, काल एक मी उंट पाहिला, आय सॉ अ कॅमल. पण मला सांगा हा जो कॅमल आहे इथं जो वापरतोय आपण तो फक्त त्या कालच्या कॅमल बद्दल आहे का ज्याच्याबद्दल मी सांगतोय, किंवा काल मी जो उंट पाहिला त्याच्याबद्दल आहे का, नाही. किंवा माझ्या शेजारच्याचा एखादा मित्र असेल किंवा राजस्थानी माझा मित्र असेल त्याच्याकडे एक उंट आहे, त्या फक्त त्या स्पेसिफिक त्या एका उंटाबद्दल मी सांगतोय का, नाही. तर उंट ह्या प्रजातीबद्दल सांगतोय मी, अख्खी जी जात आहे का नाही त्या अख्ख्या जातीबद्दल सांगतोय. म्हणून ज्या वेळेस हे कॅमल असेल, काऊ असेल, काही असू द्या, एखादा पक्षी असेल, सिंह असेल, ज्यावेळेस तो पूर्ण अख्ख्या त्या प्रजातीचा प्रतिनिधी म्हणून इथं शब्द वापरला असतो, एक स्पेसिफिक कोणता शब्द नसतो, म्हणजे स्पेसिफिक एखादा प्राणी म्हणून येत नाही, त्यावेळेस इथं द वापरतात. द कॅमल इज व्हेरी युजफुल ॲनिमल इन डेझर्ट एरिया. ठीक आहे. आणखीन एक वाक्य बघा, द काऊ इज अ काइंड ॲनिमल आहे का नाही, द काऊ इज अ काइंड ॲनिमल. मी जर म्हणलं काल डिस्कवरी चॅनलवर आय सॉ अ लॉयन आहे का नाही, मी एक लॉयन पाहिला. कोणता लॉयन बद्दल मी बोलतोय, ज्यानं शिकार केली होती, मी काल पाहिलं होतं, आय सॉ अ लॉयन. पण मला जर म्हणायचंय की लॉयन हा जंगलाचा राजा आहे, तर त्यावेळेस काय म्हणणार मी, आता लॉयन स्पेसिफिक तो शिकार करणार आहे का, एका विशिष्ट बद्दल आहे का, नाही. तर मी काय म्हणणार, द लॉयन इज द किंग ऑफ जंगल आहे का नाही. लॉयन काय आहे, तर तो राजा आहे जंगलाचा, म्हणून इथं द लॉयन आला. कारण का लॉयन हा वर्गाचा प्रतिनिधी. मी जर म्हणलं आय मेट अ टीचर, मी एका शिक्षकाला भेटलो, हो एका शिक्षकाला मी भेटलो, कॉमन आहे. पण मला जर म्हणायचंय शिक्षक हा वर्ग मला सांगायचा, वर्ग प्रजाती म्हणून सांगायचं, त्यावेळेस काय म्हणणार, द टीचर इज द बॅकबोन ऑफ आवर एज्युकेशनल सिस्टम. द टीचर आहे का नाही, द टीचर. मग इथं टीचर शब्द काय झाला, प्रजातीचा, वर्गाचा प्रतिनिधी झाला. म्हणून लक्षात ठेवा वर्गाचा प्रतिनिधी म्हणून आला की तिथं द वापरतात, द टीचर आहे का नाही, द काऊ. अशा प्रकारे द हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. चलो चला पुढचं बघूया. पुढचा काय नियम आहे, रूल नंबर 14. बघा थोडेच नियम राहिले आहेत आपले. रूल नंबर 14 अपवाद. आता ह्या रूल नंबर 14 ला अपवाद आहे. आता सांगितलं तुम्हाला एखादा शब्द वर्गाचा प्रतिनिधी म्हणून येत असेल तर तिथं द वापरतात, पण ह्याला 3-4 शब्द अपवाद आहेत की जे वर्गाचा प्रतिनिधी म्हणून आले तरी सुद्धा त्याच्या अगोदर द लागत नाही. ठीक आहे. कोणता आहे तर ते बघू आपण. चला सांगूया कोणतं आहे ते. बघा पहिला शब्द कोणता आहे इथं, द म्हणजेच काय इथं आलंय बघा, कोणता, मॅन आणि वुमन. बघा मॅन आणि वुमन म्हणजे माणूस आणि स्त्री, जे म्हणतो आपण पुरुष आणि स्त्री, तर आपण स्वतः त्याला अपवाद आहेत. म्हणून इथं लक्षात ठेवा इथं द मॅन इज अ सोशल ॲनिमल असं येणार नाही. इथं काय येणार, मॅन इज अ सोशल ॲनिमल. कारण का मॅन आणि वुमन हे त्याला अपवाद आहेत. आणखीन एक आहे नेचर. बघा इथं आला असेल, कुठे, नेचर. नंतर कोणता आहे, सोसायटी, मॅनकाइंड, पोएट्स आणि चिल्ड्रन. हे भले वर्गाचा प्रतिनिधी म्हणून आले तरी सुद्धा यांच्या नावाच्या अगोदर द लागत नाही. हा अपवाद आहे. कोणाला, जे अगोदरचा नियम बघितला का नाही आपण, वर्गाचा प्रतिनिधी म्हणून येतात तर त्याला हा अपवाद आहे. म्हणून लक्षात ठेवा मॅन इज अ सोशल ॲनिमल, इथं द लागत नाही, द मॅन इज अ सोशल ॲनिमल लागत नाही. भले इथं मॅन स्पेसिफिक माणसाबद्दल आपण सांगत नाहीये, हा वर्गाचा प्रतिनिधी करतोय, माणूस म्हणजे सगळी प्रजाती माणसाची, पण तरी सुद्धा इथं द लागणार नाही, कारण का हे अपवाद आहेत. वुमन इज द बॅकबोन ऑफ आवर फॅमिली
कल्चर आहे का नाही. इथं द वुमन नाही, द वुमन येणार नाही, डायरेक्ट येईल वुमन इज द बॅकबोन ऑफ आवर फॅमिली कल्चर. बघा पुढचा आणखीन एक नियम आहे, ग्रह किंवा ताऱ्यांच्या नावापूर्वी द वापरावे. कारण का ते युनिक आहेत असं आपल्याला सांगायचंय. जे अनेक ग्रह आहेत त्याच्यापैकी तो युनिक आहे. जसं की बघा द अर्थ आहे का नाही, वेगळे ग्रह आहेत पण त्याच्यापैकी अर्थ पृथ्वी. द सन तारा आहे का नाही, ग्रह असेल अगर तारा असेल. किंवा द मार्स म्हणजे मंगळ ग्रह. तर ह्या ग्रह किंवा ताऱ्यांच्या नावाच्या अगोदर द वापरतात. ठीक आहे. आणि आता बघा पुढचे 2-3 जे नियम आहेत, 2-3 म्हणण्यापेक्षा काही नियम आहेत, तर ते नियम आहेत कशाबद्दल, द कुठं वापरायचं नाही किंवा कोणतंच आर्टिकल वापरायचं नाही अशा ठिकाणी. काय असे नियम आहेत इथले पुढचे 5-6 की कुठंच तिथं वापरायचं नाही, आर्टिकल कुठंच वापरायचं नाही, असे ते नियम आहेत. बघू आता असे कोणते नियम आहेत की द सुद्धा वापरायचं नाही. बघा पहिला नियम सांगतो. काय नियम सांगतो, पहिल्यांदा रोडची नावे आहे का नाही, रोड रस्त्यांची जी नावं आहेत का नाही, तर त्या नावाच्या अगोदर आर्टिकल वापरायचं नाही. जसं की म्हणतो मी बाजीराव रोड, सातारा रोड, ह्याच्या अगोदर द बाजीराव रोड, बाजीराव रोड असं वापरायचं नाही. त्याचं पण कारण आहे. कारण का द हे कधी वापरतो आपण, युनिक ठिकाणी वापरतो. पण मला सांगा हे जे रस्ते आहेत, हे रस्ते कसे आहेत, कधी संपणारे आहेत का नाही, सरळ चालतात आहे का नाही, सरळ चालतात. ते कुठं काय छोट्या छोट्या गोष्टीपासून बनलेत का, वेगळ्या गल्ले वळांपासून तो रस्ता बनलेला आहे का नाही, रस्ता हा सरळ आहे का नाही, कसा आहे, सरळ आहे. म्हणून त्यांच्या नावाच्या अगोदर किंवा द वापरायचं नाही. सातारा रोड असं म्हणतात एक सातारा रोड आहे नाही, स्पेसिफिक नाव सांगितले तिथं, म्हणून तिथं द पण वापरायचं नाही, किंवा ॲन पण वापरायचं नाही. ठीक आहे. रस्त्याची नाव आहेत. पुढचं बघा सिटीची नावं, मग सांगितलं तुम्हाला प्रॉपर नाव नाही. जसं पुणे म्हटलं कळतंय, पुणे सिटी बद्दल बोलतोय आपण. मुंबई म्हटलं कळतंय, मुंबई बद्दल. द पुणे, द मुंबई सांगायची गरज आहे का, नाही सांगायची गरज. कारण का ऑलरेडी ते पुणे म्हटलं कळतं, हा ते भारतातलं ते पुणे आहे का नाही, महाराष्ट्र म्हटलं पुणे. हैदराबाद, हा ते हैदराबाद शहर. तर स्पेसिफिक नाव आहे, प्रॉपर नाव नाही, त्याच्या अगोदर द वापरायचं नाही. पुणे, मुंबई जे असेल ते. नंतर राज्य बघा हळूहळू वाढत जातंय. अगोदर काय सांगितलं, अगोदर सांगितला रस्ता कुठं असतो, शहरामध्ये किंवा गावामध्ये. सिटीचं नाव असेल, गावाचं नाव असेल, द वापरायचं नाही. गावापासून काय बनतं, तर बनतं राज्य आहे का नाही, किंवा जिल्ह्याचं नाव घ्या, कोणाचंही नाव घ्या, जिल्ह्यापासून काय बनतं, राज्य. तर राज्याच्या नावाच्या अगोदर पण द घ्यायचं नाही. द महाराष्ट्र नाही, द आंध्र प्रदेश नाही, महाराष्ट्र आंध्र प्रदेश. आय लिव्ह इन महाराष्ट्र, आय लिव्ह इन द महाराष्ट्र नाही. ठीक आहे. महाराष्ट्र म्हणजे बघा कसं कसं हे सिरीज आहे. रस्त्यापासून नंतर काय शहर, शहरापासून मग नंतर काय स्टेट पासून नंतर मग काय घेऊ आपण, देश. जसं की म्हणलं तुम्हाला कोणतं, देशाच्या नावाच्या अगोदर पण द वापरत नाहीत. आय लिव्ह इन द इंडिया नाही, आय लिव्ह इन इंडिया. कारण का देश आहे, स्पेसिफिक नाव आहे, प्रॉपर नाव नाही. अशा प्रकारे छोट्या रस्त्यापासून तुमचं गाव असू द्या, शहर असू द्या, तालुका, जिल्हा, राज्य असू द्या आहे का नाही, राज्यापासून बनतं कोणता देश असू द्या, देशापासून बनतो कोणता खंड असू द्या, एशिया, आय लिव्ह इन एशिया आहे का नाही, मी एशियामध्ये राहतो, आय लिव्ह इन द एशिया नाही. तर अशा प्रकारे पूर्ण खंडापर्यंत तुम्ही द वापरायचा नाही. फक्त कुठं थांबायचं, अर्थ. पृथ्वी आली की थांबायचं. पृथ्वी असू द्या, तारे असू द्या, त्यांच्यासाठी मात्र द वापरतात. द अर्थ, द सन असं वापरतो आपण. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे राज्य असू द्या यांच्या नावापूर्वी द वापरत नाहीत किंवा किंवा ॲन पण वापरत नाहीत. पुढे बघा अभयारण्य, नॅशनल पार्क्स. कारण का नॅशनल पार्क हे 3 बफर झोनचे मिळून बनत असतात. म्हणून बघा भले ते बनत असतील पण त्याला सांगतो आपण एकच आहे. जसं की म्हणू आपण बघा काझीरंगा नॅशनल पार्क, पण त्या पार्कचं मी नाव सांगतोय, स्पेसिफिक सांगतोय. काय सांगतोय मी नाव इथं, काझीरंगा नाव सांगितलं. कुठलं रे बाबा, कोणतं नॅशनल पार्क, हा ते काझीरंगा नॅशनल पार्क आहे का नाही. तर अशा प्रकारे त्या नॅशनल पार्कचं नाव सांगितल्यामुळं ते ऑलरेडी स्पेसिफिक झालंय, प्रॉपर झालंय, म्हणून त्याच्या अगोदर द वगैरे काही वापरायचं नाही. काझीरंगा. ठीक आहे. काझीरंगा पार्क. चला पुढे बघूया. लेक, तलावाच्या नावापूर्वी. जसं की नदीचं सांगितलं होतं तुम्हाला आहे का नाही, पण इथं तलावच आहे. तलावाच्या नावाच्या अगोदर द वापरत नाहीत. जसं मगा वापरलो आपण द गंगारीवर वगैरे, त्या नद्या होत्या, हे तलाव आहे. नद्यांच्या अगोदर का वापरायचं बरं, कारण का वेगळे नदे काय म्हणून आपल्याला ओढे, नाले वगैरे सगळे छोट्या उपनद्या मिळून ती नदी बनत असते, म्हणून नदीच्या अगोदर द वापरतात. लक्षात आलं का, छोट्या छोट्या नद्यांची म्हणून उपनद्या मिळून एक नदी बनत असते, म्हणून नदीच्या अगोदर द वापरतात. पण मला सांगा हे जे तलाव असतात, ते डॅम असतात, ते ऑलरेडी एकच डॅम असतो, त्याच्यामध्ये काही नद्या घुसत नाहीत किंवा प्रत्येक डॅम मध्ये नद्या घुसतात असं नाही. म्हणून इथं द लेक, चिल्का लेक, द वापरायचं नाही, किंवा ॲन पण वापरायचं नाही. पुढे बघा नॅशनॅलिटी. आय एम इंडियन म्हणतो आपण, आय एम द इंडियन नाही म्हणत. नॅशनॅलिटी सांगायची असेल तर द वापरायचं नाही, पण ह्याला अपवाद आहे. आय एम इंडियन म्हणू शकतो, आय एम द इंडियन नाही. नॅशनॅलिटी कळते आपल्याला. अपवाद काय, नामाच्या शेवटी बघा हे लक्षात ठेवा, SS, CH, SH आणि ESC असल्यास त्यापूर्वी द वापरावे. कोणतं, SS, CH, SH आणि ESC. जसं की बघा
द जॅपनीज, ESE आलं आहे का नाही, हे नाव लक्षात ठेवले तरी चालते, कारण का हे शब्द असतात नेहमी, जसं की जॅपनीज अनेक वेळा येतो, द जॅपनीज. नंतर द इंग्लिशमॅन, एस आलं बघा, आहे का नाही, काय आलं, द इंग्लिशमॅन, द जॅपनीज. तर अशा प्रकारे SH आणि ESE नाव शेवटी आले की त्याच्या अगोदर द वापरायचं. बाकीचं इंडियन असू द्या, कोणतंही असू द्या, त्याच्या अगोदर द वापरायचं नाही, हे फक्त अपवाद आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. स्पोर्टच्या नावापूर्वी द वापरायचं नाही. आय लव्ह द क्रिकेट नाही, ते स्पोर्ट आहे, स्पेसिफिक कळतं, क्रिकेट म्हणलं की कळतं कोणता गेम आहे तो, कोणता क्रिकेटचा गेम आहे, म्हणून काय म्हणणार, आय लव्ह क्रिकेट, आहे का नाही, काय म्हणणार, आय लव्ह क्रिकेट. नंतर बघा पुढचं दिलं, नंतर काय दिलंय बघा, क्रिकेट झाला फुटबॉल, आय लव्ह फुटबॉल, पण इथं स्पोर्टच्या नावामुळे बरं का, स्पोर्टच्या नावाच्या पूर्वी द लावत नाहीत, कारण का नाव घेतलं क्रिकेट फुटबॉल की लगेच कळतं तो स्पेसिफिक आहे. ठीक आहे, चलो पुढचं बघा. अकॅडमिक विषयापूर्वी इकॉनॉमिक्स असू द्या किंवा पॉलिटिक्स असू द्या, हे विषयाचे नाव आहेत, एथिक्स असू द्या, आहे का नाही, ह्या विषयांच्या पूर्वी द वापरत नाहीत. हे ऑलरेडी कळतं, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र आहे, म्हणून त्या शब्दांच्या अगोदर द वापरत नाहीत. तर अशा प्रकारे आपण हे नियम घेतले की कोणत्या नावाच्या अगोदर द यांदी लागत नाहीत. 2-3 रूल आहेत, पटकन घेऊन टाकू बघा. ज्या वाहनाने प्रवास करतो त्याच्या नावापूर्वी, आहे का नाही, द वापरत नाही. जसं की वी ट्रॅव्हल बाय दी बस नाही, बाय दी बस नाही, काय म्हणणार, वी ट्रॅव्हल बाय बस, वी ट्रॅव्हल बाय ट्रेन. ज्याच्याने आपण प्रवास करतो त्याच्या अगोदर काही घेत नाही, द घेत नाहीत, घेत नाहीत, काय घेत नाही. वी ट्रॅव्हल बाय ट्रेन, वी ट्रॅव्हल बाय बस म्हणू आपण. नंतर बघा, अनकाउंटेबल नावापूर्वी, हे तर खूप महत्वाचं आहे, ह्याला पण स्टार करून ठेवा, हा महत्वाचा नियम आहे. काय म्हणताय, अनकाउंटेबल, आणि त्याच्यामध्ये म्हणतो मी मटेरियल, आहे का नाही, अनकाउंटेबल मटेरियल नावापूर्वी. आता अनकाउंटेबल म्हणजेच काय, मगाच सांगितलेलं तुम्हाला, गोल्ड असेल, आहे का नाही, शुगर असेल, हे जे आहेत ना, हे जे काय आहेत अनकाउंटेबल नाउन आहेत, आहे का नाही, अनकाउंटेबल नाउन आहेत. पण ह्याच्यामध्ये विशिष्ट गोष्ट ती मला तुम्हाला सांगायची, जसं की इथं सांगितले बघा, गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, ह्याच्या नावाच्या अगोदर येत नाही, आहे का नाही, गोल्ड इज अ प्रेशियस मेटल ह्याच्या नावाच्या अगोदर येत नाही. पण मला जर सांगायचंय ते सोनं जे की माझ्या मित्राकडे आहे, मग मी तर काय म्हणणार, द गोल्ड विच इज माय फ्रेंड्स प्रॉपर्टी. असं सोनं की जे माझ्या मित्राची प्रॉपर्टी. आता बघा इथं गोल्ड जे आहे हे सोन्याबद्दल, आता स्पेसिफिक मला कोणत्या सोन्याबद्दल सांगायचे, जे की माझ्या मित्राची प्रॉपर्टी. म्हणून लक्षात ठेवा, असं सोनं की जे की माझ्या मित्राची प्रॉपर्टी आहे, त्यावेळेस मात्र इथं द वापरतात. पण जर का मी म्हणलं गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, त्यावेळेस मला गोल्ड म्हणजे काय, हे अख्ख्या जगातलं जे सोनं आहे त्याबद्दल मी सांगतोय, आहे का नाही, अख्ख्या जगातलं जे सोनं आहे त्याच्याबद्दल सांगतोय. सिल्वर इज अ प्रेशियस मेटल, प्लॅटिनम इज अ स्पेशल मेटल, आहे का नाही, मी अख्ख्या जगातल्या ह्या खनिजाबद्दल सांगतोय, मग त्यावेळेस द वापरत नाहीत. म्हणून बघा दिलं, अनकाउंटेबल नावापूर्वी द वापरत नाहीत. मिल्क इज गुड फॉर हेल्थ, आहे का नाही, मिल्क इज गुड फॉर हेल्थ. पण जर का मला म्हणायचंय कोणतं, कात्रज डेअरीचं मिल्क, त्यावेळेस काय म्हणणार, द मिल्क ऑफ कात्रज डेअरी. हे कळालं पाहिजे, कळालं का नाही. इथं मिल्क कोणत्याबद्दल सांगतोय मी, स्पेसिफिक डेअरी बद्दल जर सांगितलं, त्या डेअरीचं दूध, त्यावेळेस मात्र द होणार, काय म्हणणार, द मिल्क ऑफ कात्रज डेअरी. पण मला तर म्हणायचं फक्त हे जेवढं काही आपल्या भारत देशामधलं दूध आहे त्याच्याबद्दल बोलायचंय, मग काय म्हणणार, मिल्क इज गुड फॉर हेल्थ. द मिल्क इज गुड फॉर हेल्थ नाही म्हणणार, काय म्हणणार, मिल्क इज गुड फॉर हेल्थ. पण ज्यावेळेस मला सांगायचं की त्या डेअरीचं, अमूल दूध डेअरीचं समजा, मी काय म्हणणार मग, द मिल्क ऑफ अमूल दूध डेअरी, त्यावेळेस द लागणार. कारण का, त्या सगळ्या दुधामध्ये मला स्पेसिफिक युनिक सांगायचे की हा हे युनिक दूध कोणत्या डेअरीचं आहे, त्या कात्र डेअरीचे, त्या अमूल डेअरीचे, त्यावेळेस मात्र द वापरणार. म्हणून तुम्हाला म्हणलं होतं बघा, काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन हे द दोन्ही ठिकाणी वापरलं जाऊ शकतं, पण त्याचा रेफरन्स कळायला पाहिजे. कसा रेफरन्स कळायला पाहिजे, जर का जनरल गोष्टी बोलायच्यात, गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, मिल्क इज व्हेरी युजफुल फॉर आवर हेल्थ, असं जर म्हणायचं तर त्यावेळेस मात्र काय म्हणणार आपण, इथं आर्टिकल वापरायचं नाही. पण जर का मला स्पेसिफिक त्या अमूल दूध डेअरीचं दूध म्हणायचे, त्यावेळेस म्हणणार द मिल्क ऑफ, आहे का नाही, काय म्हणणार, द मिल्क ऑफ अमूल डेअरी. अशा प्रकारे हे आपण नियम समजून घेतलाय. पुढे बघू, ऍबस्ट्रॅक्ट नाउन पुरी, ह्याला पण स्टार करून ठेवा. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, भाववाचक नाव, आहे का नाही, भाववाचक नाव म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये भावना व्यक्त करतो. काइंडनेस, दयाळूपणा, आहे का नाही, काइंडनेस म्हणजे काय, दयाळूपणा झाला. ऑनेस्टी म्हणजेच काय, प्रामाणिकपणा. अशा प्रकारे ज्याच्यामध्ये भावना असतात, भाववाचक नाव असतात, त्याच्या अगोदर द वापरत नाहीत. बघा, द ऑनेस्टी नाही, आहे का नाही, काय म्हणतोय मी, द ऑनेस्टी नाही. नंतर बघा, इक्वॅलिटी, समानता, द इक्वॅलिटी नाही, कारण का हे भाववाचक नाव आहेत. काइंडनेस, द काइंडनेस नाही, आहे का नाही, भाववाचक नाम नाही, भाववाचक नामाच्या अगोदर द वापरत नाहीत. आणि बघा शेवटचं, लँग्वेज नावापूर्वी द वापरत नाही. जसं की म्हणू आपण, द मराठी इज व्हेरी स्वीट लँग्वेज नाही, काय म्हणायचं, मराठी इज अ स्वीट लँग्वेज, आहे का नाही, मराठी, द मराठी नाही.
किंवा तेलुगू इज स्पोकन इन आंध्र प्रदेश, द तेलुगू नाही, द तेलुगू इज स्पोकन इन आंध्र प्रदेश नाही, तेलुगू डायरेक्ट जर आलं नाव मराठी तेलुगू गुजराती तर त्याच्या नावाच्या अगोदर द लावायचं नाही, कारण का ते ऑलरेडी युनिक आहेत. अशा प्रकारे आपण हे नियम घेतलेले आहेत. आता बघूया पुढं की आता आपल्याला बघायचंय की पुढचे जे आयोगाचे प्रश्न आहेत, टीसीएसचे प्रश्न आहेत, तर ते कसे आले. ठीक आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मिलच्या नावापूर्वी, मिल म्हणजे काय, जेवणाचं असतं का नाही, मग ब्रेकफास्ट असेल किंवा लंच असेल, डिनर असेल, तर त्या नावाच्या अगोदर पण अ अँड दी वापरत नाही. परत एकदा सांगतो, काय सांगतोय, जे मिल, मिल म्हणजे काय, जेवण आहे का नाही, मग ब्रेकफास्ट असेल, लंच असेल, डिनर असेल, तर या नावाच्या अगोदर अ अँड दी वापरत नाहीत. पण जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये अपवाद कोणता, जर का तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या हॉटेलचं सांगायचंय, द डिनर ऑफ दुर्वांकूर हॉटेल, त्यावेळेस मात्र द लागणार, कारण का ते नाश्ता किंवा जे लंच आहे किंवा डिनर आहे कोणाबद्दल सांगतोय आपण, त्या हॉटेलचा स्पेसिफिक सांगतोय, त्यावेळेस मात्र अ अँड दी ह्याचा वापर होऊ शकतो, द चा वापर होतो. पण लक्षात ठेवा, मला जर म्हणायचंय काय, ब्रेकफास्टला या, तर त्यावेळेस मी म्हणणार नाही अ ब्रेकफास्ट, अँड ब्रेकफास्ट किंवा द ब्रेकफास्ट असं म्हणणार नाही मी, कारण का मिल जेवणाच्या नावाबद्दल अ अँड दी वापरत नाही. ठीक आहे. बघू आता किती जमतंय ते आपण जे नियम घेतले ते बघा. पहिलं काय म्हणतंय, आय एम गोइंग टू बाय डॅश न्यू गेमिंग लॅपटॉप, आहे का नाही. बघा कशाबद्दल आलं, हे लॅपटॉप बद्दल विचारलं जात आहे. अ न्यू कसं लिहिलं आपण, न्यूला न्यू, आहे का नाही, काही असू द्या, उच्चार कसा होतोय, न क क ग सारखा होतोय, म्हणून इथं काय म्हणणार आपण, अ न्यू गेमिंग लॅपटॉप. ठीक आहे. चला पुढचं बघूया. आय एम गोइंग टू परफॉर्म इम्पॉर्टंट टास्क, टास्क मोस्ट येतो, 1 तास 2 तास 3 तास, म्हणून इथं इम्पॉर्टंट कसा उच्चार होतोय, इम्पॉर्टंट, आहे का नाही, ई अ ई सारखा होतोय, म्हणून इथं काय म्हणणार, अन इम्पॉर्टंट टास्क. ठीक आहे. हे टीसीएसचे प्रश्न आहेत बघा, सगळे टीसीएस आयबी प्रश्न विचारलेले आहेत. टीम इज डॅश युनायटेड स्टेट्स रिपब्लिकन, टीम कसा आहे, डॅश युनायटेड स्टेट्सचा रिपब्लिकन आहे का नाही, टीम कसा आहे, त्या युनायटेड, कसा उच्चार होतो बघा, युनायटेड, आहे का नाही, युनायटेड उच्चार य सारखा होतो, म्हणून इथं अ म्हणणार, अँड नाही, अ युनायटेड स्टेट्स रिपब्लिकन ऑनररी मॅन, आहे का नाही, इथं बघा डॅश आहे, इथं डॅश आहे, डॅश ऑनररी मॅन उच्चार कसा होतो, ऑनररी, अ आई सारखा होतो, म्हणून इथं काय येणार आपण, इथं येणार बघा अन ऑनररी मॅन हु इज ऑल्सो अ पॉप्युलर कॅन्डिडेट, म्हणून इथं काय येणार अ आणि अन. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढचा, स्पेन इज डॅश युरोपियन कंट्री, बघा स्पेन ही कशी आहे, युरोपियन, इथं ई आहे पण उच्चार कसा होतोय, युरोपियन, क ख ग सारखा होतोय, म्हणून इथं काय म्हणणार, अ युरोपियन कंट्री, कंट्री इज वेल नोन फॉर इट्स फूड, इथं पण स्पेस आहे. आता बघा, स्पेन इज अ युरोपियन कंट्री, एवढं आपल्याला कळालं. पण आता दुसऱ्या वेळेस इंट्रोडक्शन घेतोय बघा, सेकंड टाइम इंट्रोडक्शन देताना काय म्हणणार, ती कंट्री ओळखी झाली का नाही, म्हणून काय म्हणणार, द कंट्री इज वेल नोन फॉर इट्स फूड अँड आर्ट, मग अ आणि द बघा कुठे आहे, पहिल्यामध्येच अ आणि द येणार, सेकंड टाइम इंट्रोडक्शन. चला 1-2 प्रश्न आहेत. कॅन यू हेल्प मी पिक आउट डॅश बर्थडे प्रेझेंट, बघा बर्थडे प्रेझेंट मोस्ट आहे, 1 प्रेझेंट 2 गिफ्ट वगैरे, तर इथं कसं लिहिणार आपण, बर्थडे, काही असू द्या, सुरुवात कशी क ख ग सारखी ब, म्हणून इथं काय येणार, अ बर्थडे प्रेझेंट. ठीक आहे. चला पुढे बघूया. आफ्टर डॅट ब्रेकफास्ट, आलं बघा, ब्रेकफास्ट असू द्या, लंच डिनर असू द्या, स्पेसिफिक कोणत्या हॉटेलचं किंवा कोणत्या व्यक्तीनं बनवलेलं आहे का, नाही, जनरली आहे, म्हणून इथं काय म्हणणार, आफ्टर, नो आर्टिकल, काहीच आर्टिकल येणार नाही, आफ्टर ब्रेकफास्ट, आफ्टर डिनर, आफ्टर लंच असं येतं. सिल्वी अराइव्ड अँड टूक एमिली अँड जॉनाथन आउट टू सी डॅश मेयर्स, आहे का नाही, काय म्हणते, डॅश मेयर्स, आणि तिनं आउट बाहेर गेली, कुठं पाहायला, मेयर्स पाहायला गेली. ठीक आहे. पहिल्यामध्ये नो आर्टिकल, जर का तुम्हाला पहिलं जरी कळालं तर एकच ऑप्शन आहे बघा, नो आर्टिकल, आणि इथं द येणार. ठीक आहे, द मेयर्स. अशा प्रकारे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. चला पुढे बघूया. दिस साऊंड्स लाईक कशासारखं आहे, वंडरफुल आयडिया, एक आयडिया 2 आयडिया मस्त येतात. वंडरफुल कसं लिहिणार आपण, वंडरफुल, क ख ग सारखा उच्चार आहे, म्हणून इथं काय म्हणणार, अ वंडरफुल आयडिया. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आय एम गोइंग टू बाय, परत आलं बघा कोणतं, न्यू गेमिंग लॅपटॉप, अ न्यू, आहे का नाही, न्यू असल्यामुळे इथं काय येणार, अ न्यू गेमिंग लॅपटॉप. डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया, बघा प्रेसिडेंट ऑफ इंडिया माहित असेल तुम्हाला, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ते युनिक आहेत, आहे का नाही, त्या देशाची युनिक आहेत, म्हणून इथं काय म्हणतो आपण, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. काय येणार, द येणार. आय विल टीच यू डॅश सिरीज ऑफ वॉर्म अप एक्सरसाइजेस, आहे का नाही, सिरीज, शृंखला मोजता येते, 1 सिरीज 2 सिरीज 3 सिरीज, म्हणून इथं सिरीज कसं लिहिणं आपण, मोजता येते, काउंटेबल नाव नाही हे, आणि सिरीज उच्चार कसा आहे बघा, स क ख ग सारखा आहे, म्हणून काय म्हणणार, अ सिरीज ऑफ वॉर्म अप एक्सरसाइजेस. ठीक आहे. चला तर अशा प्रकारे हे प्रश्न आहेत, आणि या प्रश्नाद्वारे तुम्हाला कळालं असेल की टीसीएस आयबीपीएस कशा प्रकारचे प्रश्न विचारतं. इथं लक्षात ठेवण्यासारखी 2च गोष्टी आहेत की अ आणि अँड कधी वापरायचा,
जर का त्यांचा उच्चार मराठीतल्या क ख ग सारखा होत असेल तर अ वापरायचा आणि मराठीतल्या अ आई सारखा होत असेल तर ॲन वापरायचा आणि तो सिंग्युलर नाउनसाठी. पण द मात्र सिंग्युलर असू द्या अगर प्लुरल असू द्या कधीही वापरायचा. सिंग्युलर असू द्या अगर प्लुरल असू द्या कधीही वापरू द्या, पण तो कसा असला पाहिजे, स्पेसिफिक असला पाहिजे, माहितीचा असला पाहिजे, त्यावेळेस आपण तिथं द वापरतो. अशा प्रकारे नियम जर लक्षात ठेवले तर आपल्याला एकही प्रश्न आपला चुकणार नाही. आपण आणखी भरपूर सराव घेणार आहेत. आज आपलं पहिलं लेक्चर होतं, पण ते लेक्चर कशावर होतं, अ अँड दी आर्टिकलवर होतं. म्हणून लक्षात ठेवा ही इथं आपली फक्त सुरुवात आहे. ह्याच्यानंतर आपण भरपूर सराव घेणार आहेत आणि या सरावाद्वारे आपण सरळ सेवा जी एक्झाम आहे, कोणती एक्झाम असू द्या, ती एकदम सोपी करून टाकणार आहोत विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या सरावासहित. ठीक आहे, ओके, थँक्यू.